नमस्कार श्रोते हो, मी स्मिता गंभीर आपलं स्वागत करते आजच्या या वेगळ्या खास अशा चर्चासत्रामध्ये. आजच्या चर्चासत्राचा विषय आहे संतुलित कुटुंब, आजची जबाबदारी, उद्याचे समाधानी जगणे. आपल्याला माहिती आहे कधी काळी आपल्या घरात आजी आजोबा, आई बाबा, मावशी काका, मामा आत्या, चुलत बहीण भावंड असे सगळेजण मिळून एकत्र जेवत होते. सगळे मिळून एकत्र बोलत होते, हसत होते, खेळत होते. अशा या कुटुंबामध्ये त्यावेळचं वातावरण होतं. आणि हे त्यावेळचं घर म्हणजे हे नुसतं कुटुंब नव्हतं, तर ती एक होती छोटीशी संस्कृती. नंतर हळूहळू संकल्पना बदलत गेली. आम्ही दोघं, आमची दोन. त्यानंतर पुढे थोड्या दिवसांनी असं झालं की आम्ही दोघं, आमचं एक. आणि काही वर्षांनी आम्ही दोघं, आणि विचार करण्यासारखीच गोष्ट आहे, आम्ही दोघं आणि एकही नाही. आज हळूहळू आपण त्या दिशेकडे जायला लागलेलो आहोत. असं असताना आपल्या समाजातली ही बदलती विचारसरणी म्हणजे केवळ लोकसंख्येचा आकडा असं नाही, तर तो आपल्या समाजमनाचा आरसा आहे, आपल्या भावभावनांचा आरसा आहे. आणि ही प्रवृत्ती समाजाला योग्य दिशेने नेते आहे का? कुटुंब लहान होत गेलं तसं आनंद, नात्यांची ऊब आणि मानसिक संतुलन हे कुठेतरी हरवत चाललं आहे का? आजच्या या चर्चेत आपण याच गोष्टींचा उहापोह करणार आहोत. तर चला, ज्यांचे विचार आपल्याला नव्या दृष्टीने विचार करायला लावतील अशा काही खास मान्यवर पाहुण्यांसोबत आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहेत, आज आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांचे आदरणीय परमश्रद्धेय स्वामीजी काडसिद्धेश्वर महाराजजी. त्यानंतर डेमोग्राफी बदलाचे अभ्यासक असलेले श्री धवलबाई भरवाडा. यानंतर इथे बसलेले आहेत प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजेच गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सौ तेजश्री तहसीलदार मॅडम. आणि माझ्या डावीकडे आहेत प्रतिथयश सायकोलॉजिस्ट श्री अजिंक्यजी गोडसे. या चर्चासत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत. खरं तर वेळ झालेला आहे, आपण लगेचच सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी धवलबाईंच्याकडेच वळते की धवलबाई, आपल्याला माहिती आहे की डेमोग्राफिक त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. तर मी धवलबाईंना असं विचारेन की धवलबाई, तुम्ही केलेल्या या सगळ्या सखोल अभ्यासाचा आणि वेगवेगळ्या देशांच्या स्थितीच्या विश्लेषणावर थोडा प्रकाश टाकता येईल का? नमस्कार. ॲक्च्युली जर डेमोग्राफी चेंज किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला समज करून घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम जावं लागेल 1960 साली. 1960 सालाच्या आसपास एक जे काय त्यावेळेचे जे विचारवंत होते या सगळ्यांनी एक विचार प्रामुख्याने मांडला, ज्याच्यामध्ये वर्ल्ड बँक, UN, काही चॅरिटीचे जे जगातले नावाजलेले ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यामध्ये एक विचार त्यावेळेला घोळत होता की ज्या पद्धतीनं पॉप्युलेशनमध्ये वाढ होत आहे अशी वेळ येईल पुढं जाऊन, कारण त्यावेळेला साधारणपणे 6 बिलियन पॉप्युलेशन जगाचं होतं. तर लवकरच 10 बिलियन होईल, 12 बिलियन होईल आणि मग लोकांना अन्नधान्याची सिक्युरिटी राहणार नाही, बाकी रिसोर्सेसवर त्याचा बराचसा लोड येईल. त्यावेळेला तो एक तेव्हापासून 1960 सालापासून हा विषय त्या पद्धतीनं विचार होत होता. त्यानंतर 1966 साली तेव्हाचे जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते लिंडन जॉन्सन यांनी एक अध्यादेश पारित केला की ज्या कुठल्या देशाला US एडचे पैसे हवे असतील त्यांनी कुठल्याही सबबीमध्ये फॅमिली प्लॅनिंग त्यांच्या देशामध्ये राबवायला लागणार. आणि त्याच्यानंतर 1968 साली पॉल एलरिच यांनी एक पुस्तक लिहिलं, पॉप्युलेशन बॉम्ब.
आणि त्या पुस्तकाचं त्यावेळेला भरपूर ओवापोह झाला, सगळीकडे चर्चासत्र झाले आणि त्या पुस्तकाचं त्यांनी एक थोडक्यात फक्त एकच ओळीत सांगायचं झालं तर कॉन्ट्रासेप्टिव्हला आता जगाने वेपन म्हणून वापरायला पाहिजे आणि हे पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. त्यानंतरच हे सगळं जे काय आपण बघतो की बरेचशा देशामध्ये पॉप्युलेशन कंट्रोलचे चर्चा, किंवा आज माझा जन्म तर 78 सालाचा, कारण मला अजूनही पन्हाळाची माझी आठवण एकच आहे की पन्हाळा एंटर केल्यावरती तिथं एक समोर भला मोठा ॲडव्हर्टाइजमेंटचा बोर्ड होता आणि त्या बोर्डमध्ये एक स्त्री आपल्या बाळाला अशी घेऊन दाखवलंय आणि खाली लिहिलं होतं, 2 बच्चे फुल स्टॉप, बीबी रहे टिप टॉप. ही माझी आजची पन्हाळे म्हटलं की पहिली आठवण ती आहे. तेव्हा मला लहानपणी काही माहीत नव्हतं फॅमिली प्लॅनिंग काय आहे काय नाही, कारण हे कशा पद्धतीनं बिंबवण्यात आलं मी ह्याचं जरासं एक इन जनरल चर्चा करायलोय. कारण त्याच्या अगोदर 3-4 मुलं असणं किंवा किंबहुना जास्त हे सर्रास जगात सगळीकडे कॉमन होतं. त्या गोष्टीला आपण एक बेस का पकडायला पाहिजे, कारण त्याच्यानंतर जगात हा सगळ्या देशांमध्ये हा चर्चेला गेला. तर इम्पॅक्ट काय झाला, 1970ला युरोपचं जे ॲव्हरेज एज जे साधारणपणे 30 वर्ष होतं ते आत्ता 47-48च्या उंबरट्यावर गेलं. चायनाचं 18 होतं ते 45, साऊथ कोरियाचं 21.8 होतं ते 46 आणि भारताचं जे ॲव्हरेज एज 18 होतं ते आत्ता 29 आहे. त्या काळी साधारणपणे 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगट असलेल्या लोकांची जनसंख्या प्रत्येक देशामध्ये साधारणपणे एक 10 ते 15% रेंजमध्ये होती. हे आत्ता तुम्ही जे ॲव्हरेज एज असं सांगितलं तर ॲव्हरेज एजचं मिनिंग जरासं सांगा की. ॲव्हरेज एज म्हणजे काय की आता एक देश म्हणून आपण जर बघितलं तर एज ग्रुप वाईज टोटल काय येतं आणि त्याच्यासमोर टोटल पॉप्युलेशन काय, म्हणजे त्यांचं एक मीन एज आपण असं म्हणू की एक मेरिडियन एज, टोटल देशाचं पॉप्युलेशन वर्सेस त्यांचं एज आणि डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन असं आपण जेव्हा काढतो एक मीन आपल्याला ॲव्हरेज कळालं. सो दॅट इज ॲव्हरेज एज. तर हे जे काय ह्या ॲव्हरेज एज वाढत गेले, आता ह्याच्यामध्ये झालं काय की बरेचसे युरोपियन देश किंवा जॅपनीज देश, जपान असेल किंवा ह्या सगळ्यांकडे त्यावेळेला लोकांचा ओढा होता इमिग्रेशन करायचं. त्यामुळं त्यांना जो डेमोग्राफी म्हणजे काय की एका पर्टिक्युलर देशाची लोकसंख्या किंवा त्यांचं एकंदरीत हे स्किल वाईज आपण डिवाइड एक चेंज होतं. तर हे डेमोग्राफी चेंज कशी झाली, तर तिथं साधारणपणे त्यांना 15% 65 वर्ष अँड अबाव एज असलेल्या लोकसंख्येला 30% पोचायला, म्हणजे टोटल पॉप्युलेशनच्या 30% जनसंख्या ही 65 अँड अबाव. तर आयर्लंडला 92 वर्ष लागले, त्याचबरोबर युकेला 89 वर्ष लागले, जर्मनीला 30 वर्ष लागले, कारण त्यांच्याकडे ॲव्हरेज एज 1970 साली जास्त जरी होतं खरं इमिग्रेशनचं इन्फ्लो चालू होता. त्यामुळं तो जो ॲव्हरेज होता तो त्यांना पुढं पुश करता आला. खरं आपल्याकडे तसं नाही आहे आजच्या तारखेला. त्यामुळं असं म्हटलं जातं की भारताला 34 वर्ष आहेत आपल्याकडे की ज्या 34 वर्षामध्ये 15 ते 30% आपला समाज हा पण आज 15% असेल तर तो 30% व्हायला 34 वर्षच लागणार, जेव्हा त्या देशांना 90 वर्ष लागली. प्लस आपलं तर ठीक आहे, थायलंड सारख्या देशाला तर 19 वर्षच लागणार आहेत. 19 वर्षामध्ये 15% 65 एज पेक्षा जास्त असलेली जनसंख्या ही 15%हून सरळ 30% होणार. म्हणजे थोडक्यात म्हातारी, हा देशाची म्हातारी असं म्हणण्यापेक्षा, कारण त्यांच्यात पण अजून वरती टेपरिंगला
काही लोक असणार आहेत 80-85च्या पुढची. हे तर मी एका पर्टिक्युलर एज ग्रुपचं फक्त सांगायलोय की 65 ते 75. ह्या 65 ते 75चा जो एज ग्रुप आहे, जो आज साधारण 15% आहे, तो 30% व्हायला भारताला 34 वर्षच फक्त लागणार. जर ह्याच पद्धतीनं ह्याच स्पीडनं जर आपल्याकडे बर्थ रेट चालू राहिला तर. आता ह्याच्यामध्ये जगात नियरली 1/3 पॉप्युलेशन हे अबाव 65 इयर्स झालेलं आहे. मग असं म्हणायचं का की जग म्हातारं होत चाललेलं आहे आणि आता आपला नंबर आहे, आणि आपला नंबर आहे. काही लोक जे काही असे मी काही वाचलं किंवा काही ह्याच्यामध्ये, तर ते असं म्हणायलेत की विल इंडिया गेट ओल्डर बिफोर इंडिया गेट्स रिच. वस्तुस्थिती आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच असा एरिया आहे अख्ख्या जगात की ज्यांचे आकडेवारी एक सब सहारन आफ्रिका हा भूभाग सोडला तर जगात बाकी सगळीकडे आता बर्थ रेट किंवा फर्टिलिटी रेट हा घसरतोय. फर्टिलिटी रेट म्हणजे एका लाईफस्पॅन मध्ये एक स्त्री किती बाळांना जन्म देते. आणि फर्टिलिटी रेट ज्या वेळेला अशा आपण ह्याचा सगळा एक देश म्हणून बघतो, त्यावेळेला आपलं तो सगळ्यांचा एक सम टोटल येतो, त्याला आपण त्या देशाचं फर्टिलिटी रेट किंवा टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो. याचं कुठल्या देशांनी असं काही हे केलेलं आहे का? नाही, आता सब सहारन आफ्रिका हे 3-4च्या पुढे आहे. बाकी सगळे जे कॉन्टिनेंट्स आहेत, जेवढे खंड आहेत, ते सगळ्यांचा रेट हा म्हणजे बिलो 2.1 आहे. आता 2.1 म्हणजे काय, तर एक जोडपं ह्यांना रिप्लेनिश करायला किमान 2 मुलं तर पाहिजे. सो जगात आत्ता जी अशी एक धारणा आहे की एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर हे तराजू आहे. ह्या तराजूला ह्या साईडला 2 आहे सेंटरला, ह्या साईडला 0 मूल असलेले जोडपं, मग 1 आणि 3 किंवा 4 असलेली ह्या साईडला. हा बॅलन्स जेव्हा राहतो त्याला आपण म्हणू की 2 किंवा 2.1. कारण 2.1चं पण व्याख्या काय, कुणाचं प्रीमॅच्युअर डेथ झाली किंवा कुणाला काही आजार आला की त्यामुळं किंवा काही हेल्थ इश्यूजमुळे ते रिप्रोड्यूस नाही करू शकत, त्यामुळे 2.1 ऑन सेफर साईड. तर आता आपला झाला एक भारताचा 1.9. ह्याचाच अर्थ 0 आणि 1 मूल असलेली जी बाजू आहे ती 3 किंवा 4 मूल असलेली बाजूपेक्षा जड झालेली आहे. ह्याच्यामुळं होतं काय की समाज हा जास्त फास्ट रिटायर्ड एज कडे जातो. कारण नवीन जे मूल यायला पाहिजे किंवा वर्कफोर्स ते मी पुढे सांगतो. तर ह्याचा हा जो आहे तर हे सब सहारन आफ्रिका एक 3 ते 4च्या ह्याच्यामध्ये आहे. आणि एकमेव डेव्हलपिंग कंट्री आहे इस्रायल, ज्याचं 2.9 फर्टिलिटी रेट आहे. बाकी तुम्ही जेवढे इंडस्ट्रियलाइज देश बघा किंवा त्याच्यामध्ये आपण जर जपान सारखं किंवा साऊथ कोरिया तर आता जगाच्या पाठीवरती एकमेव असं देश आहे की ज्याचं सगळ्यात लोएस्ट फर्टिलिटी रेट आहे 0.9%. म्हणजे 1 पण पूर्ण नाही, 0.9%. तर ह्याचा इम्पॅक्ट काय होतो की 2.1 नसेल तर त्याचा इम्पॅक्ट आता आपल्याकडे तर आतापर्यंत 2 होतं खरं. आफ्टर 2021 साधारणपणे आपल्याकडेही तो टक्का घसरत चाललाय. ज्या देशांमध्ये अगोदर घसरलाय तर त्याचा इम्पॅक्ट त्या देशांवर काय झाला, तर उदाहरणार्थ जपानचं आपण उदाहरण घेऊ की 2024 साली जपानमध्ये 6,90,000 जन्म झाले अगेन्स्ट 15,90,000 मृत्यू. म्हणजे एका वर्षामध्ये 0.75% जपानचं पॉप्युलेशन घटलं. त्यानंतर आपण ग्रीसचं जर बघितलं
तर ग्रीसमध्ये दरवर्षी आता हे लास्ट 4-5 वर्षापासून बर्थपेक्षा डेथ एक्झॅक्ट डबल आहे साधारणपणे, आणि त्यांचं पॉप्युलेशन साधारणपणे 0.3 ते 0.5% कमी होत आहे. आता हे ज्या वेळेला आपण ग्रीसचं बोलतो, 1 सप्टेंबर 2025ला जे टेक जायंट म्हणा किंवा काय इलॉन मस्कनं ट्विट केलेलं आहे डेथ ऑफ ग्रीस म्हणून. ते ह्याच्यासाठीच त्यानं केलं की हे जे ग्रीसमध्ये चालू आहे आणि ह्याचे जे काय इम्पॅक्ट आहे ते मी नंतर बोलतो. खरं आता आपण भारताकडे येऊ. भारतामध्ये एक जो लोकसभेमध्ये 20/12/2024ला हेल्थ फॅमिली सर्वे जो सबमिट करण्यात आलाय, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आपल्यासाठी आव्हानात्मक बाब ही आहे की 36 जे आपल्याकडे राज्य आणि युनियन टेरिटरी मिळून जे 36 प्रदेश आहेत, त्यापैकी 31 प्रदेशामध्ये आपली फर्टिलिटी रेट हे बिलो 2.1 आहे, आणि फक्त 5च असे प्रदेश आहेत ज्याच्यामध्ये बिहार हा 3%, झारखंड 2.3, मणिपूर 2.2, मेघालय 2.9 आणि उत्तर प्रदेश 2.4. विदाऊट असं काही ह्यांच्या मणिपूर आणि मेघालयला माझं काय असं म्हणजे खरं ते लहान राज्य आहेत, त्यांचे ऑलरेडी पॉप्युलेशनच कमी आहे. आणि ह्याच्या बरोबरीनं ज्या वेळेला आपण इतर राज्य बघतो तर ज्याच्यामध्ये गोव्यासारखं राज्य 1.3, मग 1.3 म्हणजे काय, आज 2.1 पेक्षा सरासरी साधारणपणे 40-50% रेट हा त्यांचा कमी आहे. तर ही आता आपल्यासाठी पण हा आज एक करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ज्या वेळेला आपण ह्या बाकीच्या देशांकडे बघतो, ग्रीस असेल, इटली असेल, साऊथ कोरिया, जपान किंवा बाकी युरोपियन देश, तर ह्यांच्याकडनं जे आता येतं किंवा इवन चायना आता, कारण चायनाला तर त्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी ही गव्हर्नमेंटनंच लादली, पण त्याचे परिणाम आहे. आणि आज आपल्याला जर स्टडी करायचं असेल, कारण हा फिनॉमिना कधी जगानं बघितलेलाच नाहीये. जेव्हापासून मनुष्य ऍटलिस्ट लिहायला वाचायला शिकला तेव्हापासून तर कधी ह्या पद्धतीचं जन्माचा पर्सेंटेज कधी जगानं बघितलेलं नाहीये. सो ही पहिली वेळ आहे की जेव्हा जग हे बघणार. त्यामुळं 2.1 पण हे जे त्यांनी दिलेलं आहे की बेअर मिनिमम असावं की जेणेकरून आपलं पॉप्युलेशन रिप्लेनिश व्हावं, हे त्याच अनुषंगानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं भारताची सिच्युएशन ही कशी आणि हे कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतं, ह्याच्यामध्ये एक उदाहरणच जर द्यायचं झालं तर जपानमध्ये जे साधारणपणे 1974 साली 20 लेडीजपैकी एकच लेडी किंवा आपण महिला म्हणू की जे चाइल्डलेस होती, की ज्यांना मुलं नव्हती. आज जपानमध्ये आउट ऑफ 3 लेडीज 1 लेडीला मूल नाही आहे. 1/3. एक नाही, 2 नाही, 3 नाही, काहीच नाही. मग ह्यांचं रिप्लेनिश होऊ शकणार नाही. त्यामुळं आणि जपानचं तर आज आपण डेथ रेट बघतो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी सगळ्यात जास्त जर जगात कुठल्या देशात एज म्हणजे लोक जीवत राहत असतील तर जपान आहे. आणि तिथं जर ही परिस्थिती असेल की 9 लाख लोक एका वर्षात जास्त मृत्यू पाहतात जन्मापेक्षा, तर ह्या त्या देशासाठी आणि नंतर संस्कृती आणि ह्या विषयात स्वामीजी बोलतील. तो मी विषय एकच इंटरप्ट करू. इथे महत्वाचा कॅच काय आहे की मृत्यूदर हा कमी असताना सुद्धा डेथ रेट जास्त ही का दिसतेय, कारण जन्मदर कमी आहे. म्हणजे मृत्यूदर वाढतोय म्हणून पॉप्युलेशन कंट्रोल मध्ये आहे का, तसं नाहीये. जन्मदरच कमी आहे आणि हेच कदाचित आपल्याला सांगायचं. जन्मदर पण कमी आहे आणि मृत्यूदर जास्ती आहे, त्यामुळे पॉप्युलेशन कमी येतो. आता हेच जर आपण भारताच्या हिशोबानं बघितलं तर साधारणपणे 1990 साली भारतामध्ये फर्टिलिटी रेट पेक्षा क्रूड बर्थ रेटचा डेटा
सापडतो. म्हणजे क्रूड बर्थ रेट म्हणजे काय की एक सरासरी 1000 लोकांच्या समोर अगेन्स्ट किती जन्म झाले. तर 1990 साली साधारणपणे 34 मुलं जन्मायचे. 1000 पॉप्युलेशन असेल तर त्यांना 34 मुलं व्हायची. आणि त्यावेळेला आपलं पॉप्युलेशन ग्रोथ होतं 2.2. म्हणजे दरवर्षी 2.25% आपलं पॉप्युलेशन वाढत होतं. तेच 2000 साल उजेडता तेच रेट घसरला 27.50 वर आला आणि पॉप्युलेशन ग्रोथ घसरून 1.9 वर आली. 11 साली 33 वरून 20 वर्षामध्ये सरळ आपण 12% म्हणजे मुलं कमी जन्माला यायला लागले भारतात आणि आपला बर्थ रेट आला 21 वर आणि पॉप्युलेशन ग्रोथ फक्त 1.5%. तोच आता 2024 ला 16.75 वर आला. म्हणजे 1990 साली जेवढी मुलं जन्मत होती 1000 लोक जनसंख्येच्या माग, आज त्याची साधारणपणे निम्मीच मुलं जन्मतात आणि आपलं पॉप्युलेशन ग्रोथ 0.09% होत आहे. ह्याच्यामध्ये मुख्यतः ज्या वेळेला आपण डेटा बघतो तर अर्बन आणि रुरल ह्याचं क्लासिफिकेशन ज्या वेळेला करतो तर अर्बनच्या तुलनेत रुरलमध्ये 0.5% प्रत्येक राज्यामध्ये जास्त जन्मदर आहे. तर ह्याला आपण कशा पद्धतीनं काय ते सरकारने विचार करावा. कारण ज्या वेळेला एक फॅमिली खेड्यात असतं त्यावेळेला त्यांना मुलं हवी असतात. कारण ती मुलं त्यांना फ्री लेबर म्हणून शेतामध्ये बाकी इतर कामात मदतीला मिळत असतात. खरं तेच फॅमिली जर उद्या अर्बन एरियामध्ये आलं, शहरीकरण झालं की त्यांना मुलं नको व्हायला का वाटतात. हा विषय पण एक आणि समाजाला त्याच्यावरती विचार करावा लागेल. आपण बरेचसे असे काही उदाहरणं घेऊ की जे नावाजलेली भावंड आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणतो एरोप्लेन कुणी शोधलं, राईट बंधूंनी शोधलं. असा विचार पडतो की राईट बंधू नसते आणि नुसता एकच भाऊ असता आणि तो त्यांचं काय होतं त्यावेळेला तर सायकल रिपेरीचं दुकान होतं. तर तो एकटा भाऊ सायकलच रिपेअर करत बसला असता आणि अजून एरोप्लेनचा शोध लागला असता की नाही मला माहित नाही. त्यामुळं शेवटी तो पण एक विषय आहे. आणि ह्या सगळ्या ह्याचा इम्पॅक्ट काय होतो तर वर्कफोर्स शॉर्टेज. आज वर्कफोर्स म्हणजे काय, वर्कफोर्स म्हणजे काय फक्त एकदम नुसतं तर हमाली किंवा असे करणारी लोक नाही. आणि आज काय एंटायर वर्कफोर्स आज लगेचच असं जरी जाणवत नसलं बाहेर तरी अजून एक 10-20 वर्षात आपल्याला जास्ती प्रमाणात हे याचं इम्पॅक्ट नाही. आता स्मिताजी हेच बघा ना, झालेलीच आहे. 90 मध्ये जे जन्मदर होता तो आता निम्मा झालाय. तर ह्याचा इम्पॅक्ट असा होणार आहे की आपल्याला आज आता जर समजा वर्कफोर्स मध्ये एक जी लोक आहेत त्याच्या कंपॅरिझन मध्ये ती कमी होणार आणि त्या वेळेला डिपेंडंट जी लोक असणार. कारण मेडिकल सायन्स मध्ये जशा पद्धतीची वृद्धी होत गेली त्याप्रमाणे वर्कफोर्सला माणसंच राहणार नाहीत. आज लोक म्हणतात आम्ही रोबोट्स बसवू. ठीक आहे, रोबोट्सला पण मेंटेनन्स लागणार. रोबोट इलेक्ट्रिसिटीवर चालणार. इलेक्ट्रिसिटी बोर्डाला पण मेंटेनन्सला माणसं लागणार. हे तुम्ही कुठनं आणणार. जर तुमच्याकडे वर्कफोर्सच नसेल तर ही माणसं तर मिळणार नाहीत ना. आता ह्याच्यामध्ये पण आपण जे बोललो महाराष्ट्राचंच आपण आता बसलोय तर महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊ. महाराष्ट्र आता करंट भारताचं 1.9 हा 2024चा आकडा आहे फर्टिलिटी रेट. 2019 ला तो 2.1च्या घरात होता किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यावेळेला महाराष्ट्र 1.7 होतं. मग हा चिंतेचा बाब आहे ना महाराष्ट्रासाठी. आणि ह्या 1.7 मध्ये जर 0.5% रुरल एरियामध्ये जास्त असेल तर अर्बन तर साधारणपणे 1.2-1.3 पर्यंत जात असेल. तर ह्याचाच अर्थ तिथं तुम्हाला
काय होणार? आता मध्यंतरी असे न्यूज आले बरेचसे की आता आपल्याला माहित आहे आता सध्या बांगलादेशी लोकांना जे इलिगली घुसलेत त्यांचं डिपोर्टेशन चालू आहे. तर मीडियामध्ये चालू होतं की त्या ह्याच्यात दिल्ली NCR रिजन मध्ये लोकांना घरी काम करायला मोलकरीण मिळत नाही किंवा बाकी इतर. आता परवा वेस्ट बेंगॉलची तशीच न्यूज आली होती. तर ह्याचाच अर्थ काय? आपण पण इमिग्रंट लोकांवरती विसंबून राहणार. आणि हा जो रिपोर्ट आहे 2019 ते 2021चा जो मी अगोदर पण संदर्भ सांगितला, तर त्या ह्याच्यामध्ये नंतर आता जे मला वाचायला मिळालं एका ठिकाणी की कलकत्त्याची फर्टिलिटी रेट ही 1.1 आहे. म्हणजे 2.1 असायला पाहिजे, त्याचं एक्झॅक्टली हाफ म्हणजे एकच मूल. मग आता होणार काय? ते मूल ज्या वेळेला 20 वर्षानं वर्कफोर्स मध्ये येईल त्यावेळेला त्याच्यावर डिपेंडंट असणारे 2 ऍडल्ट असणार आहेत जे रिटायर होणार त्यावेळेला. सो एक टॅक्स पेयर 2 सबसिडीवर खाणार आहे. बँकिंगच्या हिशोबात बोलायचं झालं तर डिपॉझिटर 1 आणि विड्रॉवर करणारे 2. तर हा सिनारिओ जो आहे हा सिनारिओ आपल्यासाठी भीतीदायकच आहे असं आहे. आणि याच्यावर खरंच सगळ्यांनी समाजाने विचार करायला पाहिजे, गव्हर्नमेंटपेक्षा पण आपण या सगळ्यावर विचार करायला पाहिजे. आता हे जसं आपण आकडेवारीच्या दृष्टिकोनातून आपल्या लक्षात आलंच आहे की या सगळ्या विचाराची किती गरज आहे. पण फक्त एवढंच नव्हे तर आकडेवारीचं जशी दृष्टी आहे तसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्त्वाचा विषय झालेला आहे. मग हा आरोग्याच्या दृष्टीने कसा काय एवढा म्हणजे कसा निगडीत आहे हे आपण थोडंसं मॅडमकडून जाणून घेऊया. नंतर आपण परत धवलबाईंच्याकडे येऊया. मॅडमना मी विचारेन की सगळ्यात पहिल्यांदा महिलांच्या मनामध्ये असलेला प्रश्न म्हणजे आधी तर असं म्हटलं जातं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधला प्रेग्नन्सी हा कठीण काळ असं म्हटलं जातं. म्हणजे बाईचा दुसरा जन्मच असतो तो. तर या जन्मधारणेचा मातेच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? म्हणजे त्याच्यामुळे कोणी पण असं घाबरतं का हे करायला? म्हणजे त्याचा परिणाम होतो का असं? नक्कीच. प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा इटसेल्फ ही अशी कंडिशन, अशी स्थिती स्त्रीच्या आयुष्यातली आहे की तिच्या मानसिक, शारीरिक, मी म्हणेन आध्यात्मिक या सगळ्या गोष्टींवर बदल घडतात. तर जोखमीची नक्कीच आहे. कुठलीही गर्भधारणा कितीही आठवड्यापर्यंत असू देत, ती त्या स्त्रीच्या आयुष्यावर खूप मूलभूत बदल घडवून येते. जोखमीची आहे म्हणून घाबरायचं का? रोड क्रॉस करताना माझा ॲक्सिडेंट होईल म्हणून रोड क्रॉसच करायचं नाही. म्हणजे मी खरंच काही जोडपी अशी बघितली आहेत, क्लिनिक्समध्ये येतात, त्यांचे टार्गेट्स असतात करिअरचे. इतके वियर्ड क्वेश्चन्स असतात. माझं वय आत्ता 34 आहे, मला सिनेमासृष्टीत एक खूप छान प्रोजेक्ट मिळाला आहे, तो कंप्लीट होईपर्यंत 3 वर्ष माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे की मी प्रेग्नंट राहू शकत नाही. अरे बापरे. मी या वस्तुस्थितीत काय करू शकते? मी रिसेंटली असं वाचले गुगलवर की मी माझ्या अंडाशयातील स्त्रीबीज फ्रीज करू शकते. अरे. आणि त्यानंतर मी टेस्ट ट्यूब बेबी या मार्फत IVF प्रेग्नन्सी धारण करू शकते का? या क्वेश्चनमध्येच ऐकताना थोडंसं भय वाटतं ना, दडपण वाटतं. म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भधारणा हे म्हणजे लग्न झाल्यानंतर बऱ्याच कपल्सना फार गुगल करून ना एक भीती तयार होते, आम्हाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा ठेवता येईल का असा प्रश्न असतो. मी बऱ्याचदा विचारते, लग्नाला फक्त 6 महिने झालेत, तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? नाही, घरचे म्हणतात आत्ता इतकं आपण बघतो व्यंधत्वाचं प्रमाण वाढत चाललंय, तुम्ही लवकरात लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करा. आणि कदाचित बरोबर आहे. तुम्ही आता जर बघितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 वर्षापूर्वी हाताला मोजण्या इतके 2 किंवा 3च IVF सेंटर होते. हो खरंच. आणि आता अगदी 10 ते 15 आता पावलोपावली दिसायला लागली. म्हणजे कधी कधी गमतीमध्ये ना आम्ही गायनेकोलॉजिस्ट पण कधी कधी म्हणतो
की नॅचरल प्रेग्नन्सी याचा आकडा कमी होऊन कदाचित आता IVF प्रेग्नन्सीचा आकडा वाढतोय की काय. सृजनाचा आनंद आता घ्यायचा बंद. हां, म्हणजे हे झालं बॅकग्राऊंड. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया की म्हणून खरंच काही स्त्रियांना, काही मुलींना ज्या शिकतायत त्यांना भीती वाटते, प्रेग्नन्सी भीती वाटते. प्रेग्नन्सी म्हटलं की त्यांना डिरेक्टली प्रसूतीच्या कळा एवढ्याच माहिती असतं. तर आरोग्याच्या दृष्टीने म्हटलं तर काय काय बदल होतात, म्हणजे मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुली, शिकणाऱ्या मुली, महिला कुठल्याही एज ग्रुपमध्ये असू देत, त्यांना ना खूप आनंदाने, सुखाने सांगायची इच्छा आहे की प्रेग्नन्सी ही जोखमीची जरी असली तरी ही प्रेग्नन्सी आपल्या स्त्रियांना खूप आजारापासून वाचवते. अच्छा, कशी? म्हणजे मोठे आजार पहिले सांगते म्हणजे इंटरेस्टिंग. अंडाशयाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, म्हणजे हे ऐकलं तरी भीती वाटते ना अगदी. तर अंडाशयाचा कर्करोग किती प्रोटेक्शन रेट? 30 to 40%, 30 ते 40%. गर्भाशयाचा कर्करोग 50% प्रोटेक्शन रेट. म्हणजे एखादी स्त्री जर ती गर्भधारणा धारण करते, ती प्रेग्नन्सी पूर्ण करते, प्रसूती होते आणि तिच्या बाळाला, चुकून मी पिल्लू म्हणणार होते, तिच्या बाळाला स्तनपान छान 2 वर्ष करते, तर नॅचरली निसर्गाने तिला म्हणजे ह्या होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षित केलंय. इतकी छान गोष्ट आहे. त्यानंतर बदलत्या लाईफस्टाईलनुसार बदलते प्रदूषण आहे, केमिकलचे एक्सपोजर आहेत, या सगळ्यांना बघून सध्या खूप वेगळे वेगळे आजार वाढत आहेत. एंडोमेट्रिओसिस, फायब्रोएडिनोसिस, गर्भाशयात गाठी होणं, फायब्रॉइड्स होणं, याचं प्रमाण तर खूपच वाढले. तर ज्या स्त्रियांची प्रसूती होते, ज्या स्त्रिया आपल्या मुलांना, बाळांना स्तनपान करतात, त्यांना सुद्धा या आजारापासून प्रोटेक्शन मिळतं, त्यांना संरक्षण मिळतं. आणि हे सगळं सायंटिफिक आहे. म्हणजे गर्भाशयाचा आतला लेअर बाळाला सपोर्ट करण्यासाठी, वाढत्या गर्भाला सपोर्ट करण्यासाठी जो वाढतो, जे हॉर्मोन्स बदल होतात स्त्रियांच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये, या हॉर्मोन्सच्या बदलामुळे आणि प्रसूतीच्या वेळेला वार जी निघून जाते किंवा तो लेअर शेड आउट होतो आणि पुन्हा नव्याने तयार होतो. म्हणजे गर्भधारणा झाली की इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन झपाट्याने वाढतात. द मुमेंट डिलिव्हरी हॅपन्स, वार बाहेर पडली की ती प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन खटकन खाली येतात आणि त्यानंतर स्तनपानाला म्हणजे उपयुक्त असे ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन वाढतात. तर हा जो बदल आहे, तर त्या बदलामुळे मुलींना काय वाटतं, फक्त माहिती आहे, मूड स्विंग्स होतात, चटकन राग येतो, नैराश्य होतं, डिप्रेशनची शक्यता वाढते. पण याच्या पलीकडे हा जो ऑक्सिटोसिन मूड हॉर्मोन आहे, हा त्या महिलेला त्या नैराश्यातून वाचवतो. म्हणजे इतकं सुंदर आहे ना. एखादी माता जेव्हा बाळाला पाजायला सुरू करते, स्तनपान सुरू करते, तो ऑक्सिटोसिन असा भरभर वाढत जातो आणि तिला असं शांत करतो. इतकं सुंदर आहे. म्हणजे त्यात वाचण्यासारख्या आहेत गोष्टी. तर प्रसूती ही जोखमीची असली तरी प्रेग्नन्सी, त्यात होणारे हॉर्मोनल बदल, त्यात होणारे शरीराचे मानसिक बदल, या सगळ्यामुळे खूप छान संरक्षण त्या स्त्रीला मिळतं. प्रसूतीच्या दरम्यान मी मान्य करते अतिरक्तस्रावाचा धोका आहे आणि यातून काही जोखमीच्या गोष्टी आहेत. जसं एखाद्या स्त्रीला गर्भधारणा करतानाच काही रिस्क फॅक्टर असतील तर त्यांच्यामध्ये BP वाढण्याचं प्रमाण आहे, त्यांच्यामध्ये शुगर वाढण्याचं प्रमाण आहे, डायबिटीस आहे. पण डायबिटीस हा एशियन पॉप्युलेशनमध्ये नोंद वाढणार आहे, तो चर्चेचा वेगळाच विषय आहे. आणि अनुषंगाने सध्याला ज्या नवीन लाईफस्टाईल्स आहेत त्याच्यामुळे ॲड ऑन काही फॅक्टर्स आहेत, पण त्यांचं प्रमाण इतकं जास्त नक्कीच नाही आहे की एखाद्या महिलाने घाबरावं. तर एक लाईनमध्ये पुन्हा सांगेन की गर्भधारणा ते प्रसूती आणि प्रसूतीनंतरचं स्तनपान ही पूर्ण जर्नी एखाद्या स्त्रीला फ्युचरमध्ये होणारे कर्करोग, हृदयरोग, हाडांचा ठिसूळपणा, स्थूलपणा आणि बरेच काही गोष्टी यांच्यापासून संरक्षण देतं. पण असं पण आहे का की म्हणजे एक बाळ झाल्यानंतर दुसरं बाळ झाल्यावर अजून काही? हो, खूपच छान प्रश्न. कारण हे जे प्रोटेक्शन रेट आहेत ते समजा एखादी महिला म्हणजे एका बाळाची आई आहे वर्सेस जी महिला 2 बाळांची आई आहे, तिच्यामध्ये हा प्रोटेक्शन रेट वाढत जातो. आणखीन एक मुद्दा सांगेन की ब्रेस्ट कॅन्सरचा प्रोटेक्शन रेट, जर एखादी महिला तिच्या वयाच्या 30च्या आत गर्भधारणा करून
प्रसूती पावते आणि स्तनपान करते तिच्यामध्ये हा प्रोटेक्शन रेट जास्त आहे. अच्छा. पण म्हणून मी असं नाही म्हणणार की 4 किंवा 5 नाही, पण ज्या स्त्रियांमध्ये ज्यांची हेल्थ खूप चांगली आहे, ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, त्यांना प्रसूती, गर्भधारणा प्रसूती हे बेनिफिशियल आहे. काही स्त्रियांना खूपच रेअरली, ज्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच हृदयरोग आहेत, अति उच्च रक्तदाब आहे जो प्रेग्नन्सी आधीपासूनच कंट्रोलमध्ये येत नाहीये, किंवा डायबिटीस आहे, किंवा आणखीन काही रेझिस्टंट डिसीजेस आहेत, तर त्यांच्यामध्ये एक तरी किमान असावं. अजून एक जरासा असा ट्रेंड आहे की जाणीवपूर्वक आत्ताची जोडपी चाइल्ड फ्री लाईफ असं जगणं प्रेफर करतात, किंवा बाळाची जबाबदारी आणि त्या अनुषंगाने येणारी जे विषय म्हणजे स्ट्रेस असेल किंवा दडपण, म्हणजे त्याला वाढवताना जे येतं ते, किंवा मर्यादा नको, म्हणजे असं नको हे या सगळ्या मर्यादांमुळे. हो, आम्हाला जग एक्सप्लोअर करायचं. तर असंच छान वाटतंय. असं जी एक लाईफस्टाईल झाली, तर या लाईफ म्हणजे चाइल्ड फ्री लाईफचा स्त्रियांच्या शरीरावर पण काही असा परिणाम होतच असेल. हो, ऑब्व्हियसली. जसं मी आता जे काही बोलले ना की गर्भधारणेमध्ये स्त्रियांच्या शरीरात खूप सारे बदल होतात, त्यातले बरेच बदल हे त्यांना संरक्षण देतात. हृदयरोग असेल, कर्करोग असेल असं, तर इट इज बिट ऑब्व्हियस ना, वन लायनर. म्हणजे आता उपस्थित कुणीही महिला नक्कीच सांगेल की कदाचित ती प्रेग्नंटच नाही होते, नली ग्रॅव्हिड आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये मग हे प्रमाण वाढत जातं. किंबहुना जेव्हा आम्ही बघतो ना की आफ्टर 40s क्लिनिक किंवा मेनोपॉझल ग्रुपचे पेशंट्स, रुग्ण जेव्हा बघतो, तर तेव्हा ही हिस्ट्री घेणं इटसेल्फ आम्हाला पॉइंटर्स देतात. म्हणजे तुम्हाला किती मुलं आहेत, तुमच्या किती प्रसूती झाल्या आहेत है ना, आणि किती प्रसूती नॉर्मल आहेत, किती शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर जे आहे, जसं एंडोमेट्रियल कार्सिनोमा आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, तर आणखीन बऱ्याच गोष्टी, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइडिनोसिस, ॲडिनोमायोसिस, ॲडिनोमायोमा, जे सर्जिकल पण आहेत की ज्याला सर्जरी केल्याशिवाय पर्यायच नाही. या सगळ्या गोष्टी नली ग्रॅव्हिडा वुमन, म्हणजे ज्यांना एकही बाळ नाही, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने मग आम्हाला कॅन्सर स्क्रीनिंग वगैरे एक्सटेन्सिव्हरित्या करावं लागतं. हो. अजून एक मला विचारायचं होतं की म्हणजे कदाचित इथे बसलेल्या बऱ्याचशा महिलांच्या पण मनात हा प्रश्न असेल की बाळ होणं हे करिअरला अडथळा म्हणजे होऊ शकतं, असं मनात असतं ना प्रत्येकांच्या. तर करिअर करण्याच्या नादात लग्नाचं वय वाढतं, मग प्रेग्नन्सी प्लॅन पुढे जातं, त्याचंही वय वाढतं. तर या वाढत्या वयाचा पण प्रेग्नन्सीवर काही परिणाम होतो का? हो, अगदीच. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यापासून जसं की वय 30च्या पुढे जाते किंवा 35च्या पुढे जाते प्रेग्नन्सी धारण करतानाचं, तर त्यावेळेला उपजतच ना अंडाशयातील स्त्री बीजांची क्षमता आणि संख्या दोन्ही कमी होते. यामागचं शास्त्रीय कारण अगदी स्ट्रेट फॉरवर्ड काय आहे की अंडाशयामध्ये ठराविक स्त्रीबीज आहेत. जेव्हा एखादी मुलगी वयात येते आणि तिची मासिक पाळी सुरू होते, त्या प्रत्येक मासिक पाळी गणित एक 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 बीज वजा होत जातं. आणि मग ही महिला जेव्हा 30-35 मध्ये येते तेव्हा ऑब्व्हियसली स्त्री बीजांची संख्या ही कमी होते. म्हणजे परिणामी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता सुद्धा कमी होते. आणि म्हणूनच म्हणजे जेव्हा आम्ही क्रायटेरियाज आमचे जेव्हा ट्रीटमेंट देण्याचे आहेत की एखादी मुलगी 25 वयाची आहे आणि ती माझ्याकडे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय 2-3 वर्ष पण राहत नाहीये, तर तिच्या केसेसमध्ये आम्हाला कशा पद्धतीने उपचार पद्धती वाढवायची आहे. तीच महिला जर 35 वयाची आहे, ऑब्व्हियसली आम्हाला एक्सटेन्सिव्हली जायला लागणार, आम्हाला इव्हॅल्युएशन खूप डिटेलमध्ये करावं लागणार, आणि कदाचित मग या महिलेला IVF ची ट्रीटमेंट गरजेची लागणार. म्हणजे इट इज बिट ऑब्व्हियस, जसं वय वाढतंय महिलांचं तसं गर्भधारणा राहण्याचं प्रमाण आणि सक्सेस, यशस्वीरित्या गर्भधारणा राहावी याचं प्रमाण कमी होत जातं. आणि म्हणून मग त्यांना ट्रीटमेंट जास्त पद्धतीने घ्यावी लागते, आणि मग अनुषंगाने व्यंधत्वाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे हीच महिला जर वयाच्या 32 नंतर प्लॅन करत असेल आणि मग पुढे 2 वर्षामध्ये तिच्याही लक्षात येतं की आता मला इनफर्टिलिटी फेस करावी लागते, म्हणजे सबफर्टिलिटी सुद्धा नाही, इनफर्टिलिटी, आणि व्यंधत्वाचं प्रमाण वाढते. दुसरं
प्रेग्नन्सी राहिली की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मिसकॅरेजेसचं प्रमाण वाढतं. कारण नैसर्गिक पद्धतीने ज्या पद्धतीने हॉर्मोन्स आणि शरीरामध्ये बदल होणं अपेक्षित आहे तिथे सगळीकडे लॅग येतो, उणीवा भासतात, डेफिशियन्सीज येतात आणि मग आम्हाला औषध पद्धती पण वाढवाव्या लागतात. आणि मिसकॅरेजेसचं प्रमाण आहे हे कळल्यानंतर पुढच्या प्रेग्नन्सी प्लॅन करताना आम्हाला पुन्हा ट्रीटमेंट वाढवावी लागते. आणि मग आता पुढचा प्रश्न, प्रेग्नन्सी राहिली आहे, आता नव्याने ट्रीटमेंट सुरू केले, मिसकॅरेजेस होऊ नये म्हणून ट्रीटमेंट वाढवतोय, वयही वाढलंय, आता पुढे चॅलेंज सुरू झाले. बीपी कमी जेस्टेशनल एजमध्ये, म्हणजे गर्भाचं एज 20 आठवड्याच्या जेमतेम असतानाच बीपी वाढणं, शुगर वाढणं आणि त्याचा परिणामी बाळाच्या वाढीवर परिणाम होणं. का तर रक्ताच्या गुठळी होण्याचं प्रमाण वाढणं, या बारीक बारीक गुठळ्या प्लासेंटामध्ये, वारेच्या ब्लड फ्लोमध्ये अडकणं आणि मग परिणामी आयुजीआर म्हणजे इंट्रायुट्राईन ग्रोथ रिस्ट्रिक्शन, म्हणजे गर्भाशयामध्येच बाळाचं वजन खुंटत जाणं. आणि बिचाऱ्या त्या महिलेचा दोष नाहीये, तिच्या तब्येतीच्या वयाचा दोष आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी, याच महिलांना पुढे जाऊन अचानक रक्तस्राव होणं, वारेमध्ये रक्तस्राव होणं, ज्याला आम्ही अब्रप्श प्लासेंटा म्हणतो, जी जीवघेणी जोखमीची कंडिशन आहे बाळाच्या दृष्टीने, आईच्या दृष्टीने. कारण सडन बाळाला गर्भाशयातच वाढ खुंटून डेथ होऊ शकते, म्हणजे आयुडी है ना, इंट्रायुट्राईन डेथ होऊ शकते. पुढे आईला सुद्धा अतिरक्तस्राव होऊन त्याची क्लिष्टता, त्याचा जोखीम आणि आईचा जीव धोक्यात येणे, या गोष्टी होऊ शकतात. आणि प्रसूती सुद्धा अवघड, गुंतागुंतीची होऊ शकते आणि त्यामुळे सिझेरियनचा रेट वाढतो. हे सगळं वेळेत होणं अपेक्षित आहे. म्हणजे मी स्पेक्ट्रमच सांगितला, गर्भधारणा राहण्याला अडचण, मिसकॅरेजेस आणि पुढे गर्भधारणेतल्या जोखमीच्या गोष्टी वाढणं आणि प्रसूती गुंतागुंतीची होणं, या प्रत्येक स्टेपमध्ये जोखीम आहे. त्यामुळे मुलींनी प्लॅन करताना मला वाटते म्हणजे करिअर आहे म्हणून थांबवणं, जो मेन मुद्दा होता, मी फक्त 2 मिनिट घेईन. करिअर आणि बाळ सोबत होऊ शकतं, चॅलेंजिंग आहे, सपोर्ट लागतो, पण घरच्यांचा पाठिंबा असेल, जोडीदाराचा पूर्ण सपोर्ट असेल तर का नाही. म्हणजे आमच्याच फील्डमध्ये बघा ना, आमची 12वी नंतरची 4.5 वर्ष MBBS होण्यात, बरोबर, त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप, 1 वर्ष रुरल एरियात आम्ही जी सेवा देतो ती एमओशिप 6.5 वर्ष, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्ष, त्यानंतर पुन्हा आमचा एमओशिपचा बॉन्ड 1 वर्ष, यापुढे मला सुपर स्पेशालिटी पण करायची आहे 3 वर्षाची, म्हणजे माझं वय वर्ष 32-34, त्यानंतर लग्न, त्यानंतर बाळ. मग आम्ही सुवर्ण मध्य कसा गाठतो की डॉक्टर आहात म्हणून पुढच्या गोष्टी माहिती आहे आपल्याला, पण हे फक्त डॉक्टरसाठी लिमिटेड नाही ना. बाकीचे आता नॉन मेडिकल प्रोफेशन मध्ये पण वय अशीच वाढली. 12वी नंतर UGला 3 वर्ष, PGला 3 वर्ष, सुपर स्पेशलायझेशनला, त्यानंतर अब्रॉड मध्ये प्रोजेक्ट्स म्हणून पुन्हा थांबायचंय. तर हे सगळं क्लिष्ट आहे, पण बाळ आणि आईचं गर्भधारणा, आईचं करिअर आणि बाळ हे सोबत जाऊ शकतं आणि जायला पाहिजे. या आत्ता जो आपण विषय हाताळतो याच्या व्याप्तीमुळे तर आपण हा विचार नक्की केला पाहिजे की असं जायला पाहिजे. 1 मिनिट आणखी घेऊ. म्हणजे आपण म्हणतो ना, स्त्रीचं वय, पुरुषांचं वय, हो ते तर म्हणजे मेडिकल फील्डमध्ये वाचताना आम्ही म्हणायचं पुरुष काय 40-50 कडे गेले तरी स्पर्मची क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे, होती, आता नाही आहे. आता स्ट्रेस वाढलाय, ऑक्सिडंट्स वाढलेत, पोल्युशन्स वाढलेत, केमिकल एक्सपोजर आणि काम करण्याची पद्धत, व्यसनाचा भागही म्हणू शकतो. या सगळ्यांनीच शुक्राणूंच्या क्वालिटीवर, गुणवत्तेवर आणि त्यांच्या संख्येवर परिणाम होत चाललाय. त्यामुळे हे जोडपी म्हणून दोघांना सुद्धा लागू पडतं. म्हणजे असं काही नाही की फक्त स्त्रियांनीच हे करायला पाहिजे, पुरुषांनी सुद्धा ह्याचा विचार नक्की करायला पाहिजे. तर खरं तर काळ बदलतोय, जीवनशैली पण बदलायला लागलेली आहे, आरोग्य बदलतंय. आरोग्य जसं बदलतंय तर एवढंच नाही, मानसिकतेत सुद्धा बदल घडायला लागलेला आहे. म्हणजे फक्त आपण असं नाही म्हणू शकत की डेमोग्राफिक चेंजेस आहेत, आरोग्याचे चेंजेस आहेत, तेवढ्यावर नाही, तर मानसिकतेचा पण आता विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण बघायला लागलोय वृद्धाश्रमांची संख्या पण वाढायला लागलेली आहे. ताणतणाव, भावना या सगळ्या बदलताना दिसत आहेत. तर या बदलत्या भावनांच्या संदर्भात काही प्रश्न मनामध्ये येतात
आणि ते निर्माण खरोखरच झालेले आहेत. मग आज आता असंही सायकोलॉजिस्ट आपल्याकडे आलेलेच आहेत. तर मी नमस्कार अजिंक्यजी, मी तुम्हाला याच विषयावरून आता असा प्रश्न विचारेन की आजकाल पालकांवर अनेक जबाबदाऱ्या येतात. करिअर, आर्थिक किंवा कुटुंबाचा विषय असू दे, मुलं तर आहेच ऑब्व्हियसली. तर यामुळे काही मानसिक ताणतणाव निर्माण होतात. म्हणजे असं म्हणतातच सगळेजण, मानसिक ताणतणाव निर्माण होतात. मग याचा पालकत्वावर कसा परिणाम होतो? म्हणजे थेट परिणाम होतच असणार, तर तो कसा होतो थोडंसं आम्हाला विशद करून सांगा. खरं तर पालकत्वाकडे जायच्या पूर्वी काही मूळ गोष्टी आपण सायकोलॉजी मधल्या ज्या आहेत त्या जरा समजून घेऊयात असं मला वाटतं. म्हणजे डेमोग्राफी मध्ये काय आहे ह्याच्याबद्दल आता भरतजींनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. तसंच आरोग्याच्या बद्दल पण आपलं शरीरावरचे बदल जे आहेत त्याच्याबद्दल बोललो. सो कुटुंब म्हणून याचा विचार करण्याची आपल्याला का गरज पडतीये ह्याचा पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लागेल. काय दिसतं समाजामध्ये? तर आता सध्याच्या घडीला जरी कोल्हापूर, इचलकरंजी आणि आजूबाजूचा आपण परिसर जिथं आपण आता शूटिंग करतोय, तर तिथं कदाचित ज्या गोष्टी दिसत नाहीत ज्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये घडताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. ज्याच्यामध्ये वन नाईट स्टँड सारख्या गोष्टी आहेत, डेटिंग ऍप्स आहेत, लिव्ह इन आहे, डिवोर्सचं प्रमाण वाढतंय, डिंक आहे, डबल इन्कम नो किड्स ज्याला डिंक असं म्हणतात. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी आपण कुटुंब ही गोष्ट घेऊन चालतो. अनेकदा विचार करताना आपल्याला असं वाटतं कुटुंब म्हणजे मी आणि माझे आई वडील किंवा काका आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये येणारी मुलं जी आहेत त्यांचा पण खरं तर आपण विचार केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना मुलांच्या बद्दल मी जेव्हा काही जणांशी बोललो तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की 2 जण असलीच पाहिजेत, 2 जण असल्यामुळं शेअरिंग चांगल्या पद्धतीचं होतं, 2 जण असल्यामुळं टीम बॉन्डिंग चांगल्या पद्धतीचं होतं, सपोर्ट कोणीतरी त्याच्यासोबतचा राहतो. डेमोग्राफी बदलाच्या मध्ये चीनचं उदाहरण आलं तर 1979 साली चीनने असं ठरवलं की आपण एकच मूल जन्माला घालायचं. त्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी निर्माण केली. गमत ही आहे की 2015 मध्ये ती त्यांना पॉलिसी परत घ्यावी लागली. परत का घ्यायला? कारण तोपर्यंत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या होत्या. खरीच गोष्ट आहे. परत घ्यायला का लागली ह्याचा अभ्यास जर का आपण करायला लागलो तर मग हे लक्षात येईल की 1 मूल आणि 2 मूल ह्याच्यामध्ये जो काही लॉंग टर्म परिणाम दिसतोय आणि त्याचा समाजाच्या मानसशास्त्रावरती ज्या गोष्टी घडतायत, कारण शेवटी इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी माझं वैयक्तिक जे मानसशास्त्र आहे त्याच्यापेक्षा समाजाचा मी ज्या भाग आहे त्या समाजामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा माझ्या मनावरती परिणाम होतोय. तर चायनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 6 पॉकेट सिंड्रोम दिसायला लागला. 6 पॉकेट सिंड्रोम किंवा म्हणजे काय त्याच्याकडे आपण जाऊया. किंवा त्याला लिटिल एम्परर सिंड्रोम असंही म्हणतात. एम्परर म्हणजे राजा, तर छोटा राजा किंवा छोटी राणी. तर 6 पॉकेट म्हणजे काय की आई वडील एका मुलाला जन्म देतात, दुसरे आई वडील एका मुलीला जन्म देतात, हा जो मुलगा आणि मुलगी आहे ते लग्न करतात आणि ते पुन्हा एका बाळाला जन्म देतात. तर हा जे एक बाळ आहे, चायना असं म्हणत होतं की हे एका बाळाच्या नंतर या दोघांनी पुढे जायचं नाही. त्यामुळे काय झालं, हे 3 आणि हे 3 ह्या तिघा मिळून म्हणजे 6 जणांचा, म्हणजे आईचे आई वडील, वडिलांचे आई वडील आणि आई वडील हे असे मिळून 6. ह्याला आणखीन एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड एज 4-2-1. 4 ग्रँड पेरेंट्स, 2 पेरेंट्स अँड 1 चाइल्ड. आणि त्यातून ही जी वृद्धत्वाची जी आकडेवारी आहे ती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली की तिथं हे अस्थैर्य दिसायला लागलं. आणि ते बर्डन पण येत असेल ना त्या. एक्झॅक्टली. तिथूनच मग आर्थिक अडचणींची सुरुवात. त्याचं सध्या एकाकडेच लक्ष असल्यामुळं त्याच्याबद्दलची चिंता की ह्याला काही झालं तर, त्यामुळे त्याला कुठंच पाठवायचं नाही, त्यामुळे त्याच्या मानसिकतेवरती होणारे परिणाम. परवा मध्ये म्हणजे थांबवते थोडंसं, पण अमिताभ बच्चनचा एक शो होता त्याच्यामध्ये पण तो एक मुलगा असा आरोगंटली बोलत होता, तर त्याला ते 6 पॉकेट सिंड्रोम आहे असं काही लोकांनी म्हटलं होतं कमेंट मध्ये टाकले. जर का तो असेल 6 पॉकेट सिंड्रोम तर आपल्याला दिसेल की कशा पद्धतीने आरोगंटली तो बोलतोय. आता हे अशा पद्धतीचा 6 पॉकेट सिंड्रोम असेल किंवा नसेल असं बोलणं योग्यच नाही, पण जर का असं बोललं जातंय तर हे का बोललं जातंय, तर हे खपवून घेण्याचं प्रमाण वाढायला लागले. सगळे लाड करतात. एक्झॅक्टली. त्यामुळे मग तो लिटिल एम्परर सिंड्रोम किंवा 6 पॉकेट सिंड्रोम वाढायला लागला. आणि म्हणून मग चायनाने असं ठरवलं 2015 मध्ये की आपण ही पॉलिसी मागे घ्यायची. आणि त्यांनी पॉलिसी मागे घेतली नाही तर 2021 मध्ये त्यांनी दोघांनी 2 जण केलीच पाहिजेत अशा पद्धतीने आणखीन एक नवीन नियम काढला. आणि आता तर असं मी वाचलं आज पेपरमध्ये येण्याच्या पूर्वी की आता तुम्ही कितीही जण
तुम्ही बर्थ देऊ शकता, किती मुलांना तुम्ही जन्म देऊ शकता, असं पण चीन आता इथे आणि म्हणतंय. त्यांनी अजून पण असं काहीतरी धोरण राबवलंय म्हणे की म्हणजे त्यांना सगळं फ्री मध्ये हे द्यायचं. हा, ओके, म्हणजे जेवढी त्याच्याबद्दल जास्ती मुलं असतील तेवढं सगळं सोयी सगळ्या free. त्याच्यामध्ये मी एक मध्ये बोलतो की त्यांनी आता त्याच्या अनुषंगानं जर आपण बोलायला गेलो तर इवन डिवोर्सच्या बाबतीत चायनानं असं नियम केलंय की 90 का 120, सॉरी मला एक्झॅक्ट आठवत नाही, कुलिंग ऑफ पिरियड ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही जर डिवोर्स फाईल केला तर तुम्हाला 90 दिवसांपर्यंत एकाच घरात परत राहावं लागणार एकमेकांशी. सो जेणेकरून एखाद्याच वेळी असं कुठला तरी विषय असेल आणि जुळवून येत असेल तर ते परत कारण आता तो पण विषय तेवढाच महत्वाचा आहे ना. महत्वाचं झालंय. आता मी आज आणखीन एक गोष्ट केली, तर ChatGPT मी असं विचारलं की चायनाने ही पॉलिसी रिवोक केली नसती, समजा असंच घडलं असतं तर 100 वर्षांनी काय चित्र दिसलं असतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की चीनचं तेव्हा जे पॉप्युलेशन होतं आत्ताचं 1.3 कोटी, तर ते डिरेक्टली 30 कोटीवरती आलं असतं जर 100 वर्षांनी या गोष्टी घडल्या असत्या तर. त्याच्यानंतर तो जो देश आहे तो अजिबात तरुण राहिला नसता, म्हणजे तिथं म्हाताऱ्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली असती. त्यामुळं जसं आपण आधी म्हटलं की कमवणारे कमी आणि खर्च करणारे जास्ती, सरकारवरती आर्थिक भार आला असता. आणि या सगळ्याचा शेवटी परिणाम जो वन चाइल्ड इश्यू ज्याला म्हणतात, की जो आता म्हणालो आपण 6 पॉकेट सिंड्रोम, तो मोठ्या प्रमाणात वाढला असता. आणि हे जर का सगळं व्हायला लागलं तर त्याचा मानसिकतेवरती परिणाम हा होणारच होणार आहे. मग म्हणजे या अशा अनेक ताणांमध्ये कुटुंब संतुलित राखण्यासाठी काय करायला पाहिजे? आता कुटुंब संतुलित राखण्यासाठी पहिल्यांदा नातं म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण की कुटुंबामध्ये जेव्हा आपण असतो तर सगळेजण एकमेकांचे नातेवाईक असतात, रक्ताचे नातेवाईक असतात, आई वडील मुलं, आणि ह्या सगळ्यांना या नात्यांनी बांधून ठेवलेलं असतं. तर नातं म्हणजे काय हा जर का प्रश्न आपण स्वतःला विचारला तर आपण पटकन त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. जर का कुणालाही जर का आपण असेल की सांगा तुम्ही सगळेजण, प्रत्येकाचं काही ना काहीतरी नातं आहे, तर नातं म्हणजे काय? तर नातं म्हणजे ह्याचं जर का उत्तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असेल तर गोष्टी कुटुंबामध्ये कशा चांगल्या पद्धतीने घडतील हे आपल्या डोळ्यासमोर येईल. मी ज्या थेरपीचा अभ्यास करतो त्याचं नाव आहे CBT, कॉग्निटिव्ह बेक थेरपी. तर त्याचा शास्त्रज्ञ ज्यांनी त्यांचा शोध लावला त्यांचं नाव आहे ॲरॉन बेक. तर त्या ॲरॉन बेक यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे लव्ह इज नेव्हर इनफ, प्रेम फक्त पुरेसं नाही. तर त्या पुस्तकामध्ये ॲरॉन बेकनी रिलेशनशिप म्हणजे काय याची शास्त्रीय व्याख्या दिली आहे. तर ॲरॉन बेक असं म्हणतो की कधीच न संपणारी शिक्षण प्रक्रिया म्हणजे नातं, नेव्हर एंडिंग एज्युकेशनल प्रोसेस. आपण प्रत्येक जण एकमेकाला काही ना काहीतरी गोष्ट शिकवत असतो आणि प्रत्येकाकडनं आपण काही ना काहीतरी शिकत असतो. हे जर का आपण चांगल्या पद्धतीने शिकलो आणि आपण दुसऱ्याला चांगल्या पद्धतीने शिकवलं तरच ते नातं चांगल्या पद्धतीने पुढे जातंय. मी जर का सकाळी उठल्यानंतर माझ्या बायकोला माझ्या हातचा चहा पाहिजे तिनं मला सांगितलेलं असेल आणि जर का मी ती गोष्ट शिकलो नाही तर कदाचित आमच्यामधलं नातं चांगल्या पद्धतीने टिकणार. किंवा उलट मी तिला सांगितलं की नाही बाई चहा मिळणार माझा पहिल्यांदा, मी दुसरा चहा करून देईन, पहिला चहा तू कर. तिनं तरी शिकलं पाहिजे किंवा मी तरी शिकलं पाहिजे. हे जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने शिकू तेव्हा ते नातं चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. त्यामुळे कुटुंबामधलं जर का ताणतणाव हा कमी ठेवायला पाहिजे असेल तर नेव्हर एंडिंग एज्युकेशनल प्रोसेस, प्रत्येक जण काही ना काहीतरी एकमेकांना शिकवतोय. म्हणजे आता माझ्या घरी सुद्धा माझे वडील जे आहेत ते 9 वाजता आमच्या दुकानामध्ये जातात. तर आईला ही गोष्ट माहितीये की 8:30 वाजता त्यांना जर का नाश्ता दिला तर ते 9 वाजता दुकानात वेळेत बरोबर पोहोचतील. त्यामुळे ती 8:30 वाजता तू नाश्ता ठेवलेला असतो, ज्या दिवशी नाश्ता नसतो. तर वडिलांनी हे समजून जर का घेतलं की हा आता काहीतरी घरात गडबड आहे तर कदाचित मी नंतर कुठेतरी नाश्ता करेन, तर ते जाऊ शकतात, दुकान उशिरा उघडू शकतात. मला ह्या गोष्टी ह्याच पद्धतीने जर का आपण दुराग्रह करायला लागलो तर मग ते नातं चांगल्या पद्धतीने टिकणार नाही. म्हणजे काय आई वडिलांच्या नात्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो 100%. हे तर 100% होतो. तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मग म्हणजे आता जर समजा घरात आई वडील भांडत असतील, वाद करत असतील किंवा खूप चांगले वागत असतील तर ते आपणच मूल पण शिकत असतो. तर हे नातं सुदृढ करण्यासाठी पालकांनी आधी कसं वागायला पाहिजे? आता पालकांच्या बद्दल विचार करताना म्हणजे आता हे नातं म्हणजे काय तर आपण बघितलं, पण शेवटी पालकांनी कशा पद्धतीने शिकवायचे आपल्या मुलाला ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. तर सायकोलॉजीमध्ये पॅरेंटिंगच्या काही स्टाईल्स सांगितल्यात, म्हणजे कशा पद्धतीचं पालकत्व असलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं नसलं पाहिजे. एकूण 4 प्रकार आहेत पालकत्वाचे. पहिला जो आहे तो आहे ऑथॉरिटेरियन. ऑथॉरिटेरियन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हट्टच आहे की मी म्हणतोय ना तसंच व्हायला पाहिजे. पालक असं म्हणतात की तू असं सकाळी लवकर उठलं पाहिजेस तर तू उठलंच पाहिजे.
तू जर का ह्या वेळेत अभ्यासाला बसला पाहिजेस तर त्यावेळेस अभ्यासालाच बसला पाहिजेस. दुसरं माझ्या म्हणण्याच्या पेक्षा वेगळं तू काहीतरी करायचं नाहीस. दुसरा आहे तर तो आहे निग्लेक्टेड, म्हणजे मुलाकडे लक्षच नाही, त्याचं आपलं काहीतरी चाललंय, तो शाळेत कधी जातोय कधी येतोय, तो काही मागतोय नाही मागतोय, तर तो म्हणतोय बाबा मला काही किंवा आई मला ही गोष्ट हवी आहे, लक्ष नाही, ते आपल्या आपल्या आयुष्यातच मशगूल असतात. बरोबर. त्याच्यानंतर आहे तो आहे परमिसिव्ह. परमिसिव्ह म्हणजे काय की काही मागितलं मुलांनी की आई मला ही गोष्ट पाहिजे, हे घे पैसे जा. त्यानंतर मला आज असं वाटतंय की अभ्यास नको, खेळ खेळायचाय, ठीक आहे, तुला जसं पाहिजे त्या पद्धतीने. तर ह्या तीनही पॅरेंटिंग स्टाईल ह्या चुकीच्या. तर महत्वाची किंवा चांगली कोणते तर त्याचं नाव आहे ऑथॉरिटेटिव्ह. आधीचा जो होता तो ऑथॉरिटेरियन होता, त्यामुळे ऐकताना जरा गफलत होते अनेकदा. तर ऑथॉरिटेरियन नाही तर ऑथॉरिटेटिव्ह, ज्याच्यामध्ये टीम म्हणून काम करणं, त्या मुलाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी त्याचं पण म्हणणं ऐकून घेणं, आपल्या पण काही गोष्टी त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं, हे जर का चांगल्या पद्धतीने दोघं पालक मिळून करत असतील तर त्या मुलाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होणार आहे. जर एक मूल असेल किंवा 2 मुलं असतील किंवा अगदी 4 मुलं असतील, पण पालक जर का ऑथॉरिटेटिव्ह नसतील, ऑथॉरिटेरियन, परमिसिव्ह किंवा निग्लेक्टेड असतील, तर ते मूल चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणारच नाहीये. त्याच्यामुळं जरी आपण 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती किंवा 1 ह्याचा कोणाचाही विचार करत असलो तरी शेवटी येणारा जो समाज आहे ही सगळीच येणारी मुलं आहेत, तोच पुढचा भारत आहे आपला. तर त्यांना चांगल्या पद्धतीने घडवणं ही पण यातली आपली जबाबदारी. म्हणजे फक्त जन्म दिला आणि आपलं काम संपलं तर असं नाही होत. सावरकर काय म्हणतात त्यांच्या याच्यामध्ये की आम्ही असे साधू असतो तरी पण आम्ही सगळेजण देशासाठी गेलो असतो. तर त्यांच्या आई वडिलांनी तसे संस्कार दिले होते म्हणून ते चांगल्या पद्धतीने पुढे तसे येऊ शकले. पॅरेंटिंगचा रोल खूप महत्वाचा. आम्ही 7 दरोडेखोर झालो असतो तर ते देशाला चाललं नसतं. तर माझं असं म्हणणं आहे की सायकोलॉजिस्ट म्हणून विचार करत असताना आपण जेव्हा बघतो की कुटुंब पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यानंतर न्यूक्लिअर म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती झाली, आणि आता कुटुंबच नको म्हणजे डिंक, त्याच्यानंतर आता आम्ही लग्नच करणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा लिव्ह इन मध्ये तर म्हणजे कुठलीच जबाबदारी नाही. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने नॅरो डाऊन होत येतोय तर यातनं एक गोष्ट लक्षात येते की महत्वाचे जे अंग आहेत ज्याच्यामध्ये माणसाचं आयुष्य चांगल्या पद्धतीने टिकलं पाहिजे, तर त्याला सायकोलॉजीमध्ये एरियाज ऑफ लाईफ असं म्हणतात. तर हे 5 महत्वाचे अंग आहेत. काय आहेत तर फिजिकल म्हणजे आपलं शरीर चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे, व्यायाम, भूक, झोप हे आपण चांगलं केलं पाहिजे. मेंटल म्हणजे आपण डोक्याला चांगलं खाद्य दिलं पाहिजे, आपण आपलं काम केलं पाहिजे, मटेरियल ज्याला म्हणतात, आपण आपले छंद जोपासले पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे रिलेशनशिप, आपण आपली नाती टिकवली पाहिजे. शेवटी पुन्हा आपला जो मूळ त्या मुद्द्याकडे आपण येतोय. त्यामुळं जर आपल्याला इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी मधल्या लॉंग टर्म गोष्टीकडे जर का बघायचं असेल आणि संतुलन जर का राखायचं असेल, जो आपला शब्दांचा संतुलित कुटुंब, तर 2.1 राखणं हे खूप महत्वाचं आहे. समाजामध्ये आपण बघतो की एक घटक आहे समाजाचा की जिथे अशी प्रवृत्ती वाढायला लागली, आणि एक घटक आहे की तिथे चाललंय किती पण म्हणजे मुलं असली तरी ती पॉलिसी चालू आहे. तर याचा पण म्हणजे काय समाजमनावरती, समाजावरती याचा मोठा इम्पॅक्ट होणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे थोडं मार्गदर्शन काय करू शकाल हे सगळं संतुलित होण्यासाठी? समाज या सगळ्या घटकांना मिळूनच म्हणतात की कारण समाज हे केवळ माणसांचे नाही आहे. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मनुष्य एक घटक आहे समाजातला. मग स्त्री पुरुष दोघेही मिळूनच, केवळ माणसं नाही आहे त्याच्यात. या समाजामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढे पशु पक्षी प्राणी किडे मुंगी हे सर्व मिळून एक समाज बनलेले आहे. यातलं कुठलंही एक घटक जर नष्ट झालं तर माणसांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. जसं की एक मधमाशी जरी नष्ट झाली तर परागीकरण प्रक्रिया बंद होतो आणि मग फळं असतील, भाजी असतील किंवा धान्य असेल ते पिकण्याची प्रक्रिया बंद होऊन जाईल. तर ह्या सर्व मिळून समाज असतो. म्हणून समाजात प्रत्येकाने आपापल्या कार्य करायचं असतो आणि समाज सर्वही एक दिशेने चालणं हे कधीही अपेक्षित नाही आहे. की आम्ही बघतो की रामायण काळात रावण एक प्रवृत्ती होता तर राम एक प्रवृत्ती होते, श्रीरामचंद्र. महाभारत काळात दुर्योधन एक प्रवृत्ती होते तर धर्मराजा एक प्रवृत्ती होते. तसे आपण इथे जनसंख्येच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने पाहतो तर काही असं करूया म्हणणारी आहेत, काही न करूया म्हणणारी आहेत.
आणि एकूण बहुजन सुखाय बहुजन हिताय, बहुजनांचा सुख व्हायला पाहिजे, बहुजनांचं हित साध्य व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची समाजशास्त्राची शिकवण गरजेची आहे. समाजात अति स्वातंत्र्यही धोक्याचं आहे, म्हणजे स्वैराचारही धोक्याचा आहे, आणि अति नियंत्रणही ठीक नाही आहे. परंतु स्वतंत्र ज्याला म्हणतो, स्वतःच्या तंत्रावर चालणारा एक समाज असायला पाहिजे. आणि स्वतंत्रावर चालण्याकरता स्वतःची अक्कल लागते. स्वतःच्या तंत्रावर चालण्याकरता थोडासा बुद्धी लागते. तशी समाज निर्माण करण्याची प्रक्रिया गर्भधारणापासूनच सुरू होते. कारण बाळाला 70 ते 80% संस्कार हे गर्भातच होतात. परिवारात ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब त्या बाळाच्या मनावर आईच्या माध्यमातून होत असते. आणि ही वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेली आहे. गर्भसंस्कार, गर्भसंस्कारातनं की आम्ही काय करायचं. बरीच मंडळी एवढंच की त्या गर्भिणी असताना कुठलाही ताण तणाव तिला येऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी पूर्ण परिवाराचा असतो. याकरताच पहिली गर्भधारणा असेल तर ती माहेरी जाण्याची प्रथा होती. आणि तिथे जेवढी पै पाहुणे आहेत, पुंसवन असेल, या संस्कारांमध्ये सीमंतोन्नयन संस्कार आहेत, तिथे दर दिवशी एकांच्या घरी जेवायला जायचे. पै पाहुणे असतील आणि तिला यथेच्छ तिची इच्छेप्रमाणे तिला जेवण द्यायचं. आणि पुन्हा संध्याकाळ झाले ना की एका ठिकाणी सगळ्यांची भोजनाची व्यवस्था असायची. आणि तिला एका मंचकावर बसून सुंदर 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 गीत गात होते की त्या गीतांमध्ये संसारातल्या सर्व नीतिशास्त्र येऊन जायचं. आणि त्या नीतिशास्त्राचा पठणच त्या बाळाला व्हावं हा हेतू होता. आणि मग त्यानंतर जातसंस्कार झाले. जात संस्कारानंतर नंतरच्या ज्या संस्कार आहेत की कर्णवेद असेल, कान टोचण्याची, या प्रत्येक संस्काराच्या मागे वैज्ञानिक काही कारण आहेत. असं नाही सरसकट म्हणता येत की ह्याला काय अर्थ नाही, त्याला काय अर्थ नाही, असं नाही आहे. प्रत्येक संस्कारामागे माणसं जोडण्याची एक प्रक्रिया चालू असते प्रत्येक संस्कारासाठी. मग त्यानंतर भले नामकरण संस्कार असेल, अन्नप्राशन असेल, अथवा सूर्यदर्शनाचा संस्कार असेल, कारण बाळाला ते गरजेचे आहे. आता किती दिवस आतमध्ये ठेवणार कोणी. आता सूर्यदर्शन म्हणजे त्याला व्हिटॅमिनची, डी व्हिटॅमिनची गरज असते. त्याकरता त्याला बाहेर नेण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर मग या वयापर्यंत आईने काय खावं आणि बाळाने काय खावं हे आमच्या पूर्वजांनी खूप चांगलं अभ्यास ठेवलेले. की शरीर जर ठीकठाक नाही विकसित झालं तर त्याचा परिणाम मनावर आणि बुद्धीवर आपोआपच होत असतो. याकरता ह्या सगळ्या गोष्टी होण्याकरता धर्मशास्त्र आरोग्यशास्त्राला घेऊन पुढे जात असते. आणि ते न ओळखता ही काय उपयोगाची नाही, ती काय उपयोगाची नाही, असं आपण न जाणणारी माणसं की कधी कधी कोल्हा द्राक्ष आंबट आहे असं म्हटल्यासारखं होऊ शकतं. आणि असं करत करत जेव्हा सर्व संस्कारातनं जातो, या संस्कार कमी झाल्या हळूहळू. आणि ह्या संस्कार करणारी माणसंही कमी झाली. आणि ह्या संस्कार बरेचसे असे झाले की एक सुईणबाई आपल्या जीवित कालावधीमध्ये एक 3000-5000 जर प्रसूती केली असेल तर डेथ रेट तिच्या हातचा 1% सुद्धा नव्हता. 2000 बाळांना तिने जन्माला आणले असेल, घातले असेल, आणण्याच्या प्रक्रियेत ती सहभागी असेल तर एखादा बाळ कधीतरी चुकून गेला असेल. एवढी एक्सपर्ट होते. आणि ते एक्सपर्टायझेशन जो होता तो जवळजवळ आपण संपवून टाकला. आणि त्यांना अवैध घोषित करून संपवून टाकलं. विज्ञान आला आमचा, पण विज्ञानाबरोबर बऱ्याचशा गोष्टी पण आले की त्या गोष्टीमुळे आत्तापर्यंत आमच्या डॉक्टर मॅडम सांगत होते, सायकॉलॉजिस्ट सांगत होते की बऱ्याचशा गोष्टी ज्या ठीकठाक होण्याऐवजी त्या बाळ
कमजोर होण्यामध्ये झालं आणि मग हळूहळू त्यांच्या विकासामध्ये एखादा गोष्ट कमी पडला तर सगळ्या गोष्टी औषध देऊनच ठीक करता येते असं नाही, अन्न देऊन ठीक करता येत होता. आणि त्यानंतर त्या बाळावर होणारे संस्कार, जर घरात माणसं असतील बुजुर्ग जे मोकळे असतील तरच चांगले संस्कार करू शकतात त्या बाळाला. ते म्हणजे जी अनुभव लहानपणापासून अनेको बाळांची करून सवय असणारी जे ट्रेन्ड माणसं घरात होती ती आता या अणुपरिवारामध्ये बाजूला गेल्यामुळे आता त्या बाळाला संस्कार कोण करणार, कसे करणार? कारण बाळाला इथे टाकले आता आपण पाळणाघरमध्ये आणि काय संस्कार होणार पाळणाघरमध्ये? कारण आपण बघतो की पाळणाघरामध्ये युरोपमध्ये पाळणाघरात राहणारी म्हणजे 1 दिवसापासूनची पाळणाघरात वाढणाऱ्या बाळांची संख्या 40% आहे. भारतात आता ती हळूहळू वाढायला लागलेली आहे. तर जिथे संस्कार द्यायचे आहेत की बाळाची आकलन क्षमता इतकी प्रचंड आहे त्या वयात, काहीही दिली तर 10-12 भाषा शिकू शकते ते आणि एवढी छोटी असताना इतक्या गोष्टी शिकू शकते. अशा वेळी तिला किती शिकवलं तरी सुद्धा कमीच असते. फक्त तिथे प्रशिक्षित माणसं जर नसतील कठीण जाईल. त्याकरता घरात वयस्कर माणसं जी आहेत त्या बाळासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्याला ज्ञानी बनवण्याची, संस्कारी बनवण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असतात. ते जर नसतील तर मग आपण मगाशी म्हणालात ना की इतक्या ताणतणाव, एक तर गीत गात असतात. बघा ना, आमच्या पाळण्यात बाळ असताना तिथूनच गीत ऐकवायला सुरू होते. गीत ऐकवायला तिथूनच सुरू होते. आणि मग घरात सुद्धा आई जी काय स्वयंपाकासंबंधी काम करत असती ती गीत गात गात करण्याची प्रथा आमच्यात होती. त्या सगळी गीत लुप्त झाले. आणि त्यानंतर कुठलेही कार्य असतील कोणाच्याही घरात, सगळ्या कार्यांमध्ये गीत आणि नृत्य वादन गायनच होते आणि ही चांगल्याच गोष्टी कानावर पडत होते. मग लग्न कार्य असो इतर सर्वही. आणि या बऱ्याचशा गोष्टी काळांतरात नष्ट झाल्यामुळे ही हळूहळू समस्या निर्माण होत चाललेली आहे. आणि बाळाला जी संस्कार करण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोण घ्यायचा आता? कारण कधी कधी आई वडील जवळ नाही आहे किंवा वयस्कर माणसं नाही आहे, हे दोघे जणच आहेत आणि दोघेही घाबरून जातात कधी कधी. आणि त्यातच एकच, हे दोन्ही एकच आहेत, एक हॉस्पिटलमध्ये आणि एक घरामध्ये. ना तिकडून सोडून इकडे येऊ शकत, ना इथून सोडून ते जाऊ शकत. आणि दोघेही तिथे राहिले तर भोजनाची काय होईल? आणि बाळ बरं होऊन घरी येईल आणि आई बाबा पुन्हा आजार घेऊन घरी येतील, असंही कधी कधी हे निर्माण होत राहतं. याकरता अधिक माणसं असणं आणि एक निर्भय वातावरण घरात असणं. कारण माणसात घरात अधिक असतील तर निर्भयता राहते आणि माणसं कमी झाले की भीती वाटायला लागते. माणूस एकटा असला की भीती वाटते. बघा, एकाऐवजी 2 असतील तर निर्भयता असते. म्हणून बाळांची संख्याही वाढायला पाहिजे आणि घरात ही माणसं अधिक असायला पाहिजे. एकमेकांना आधार देता येतो. हे जसं तुम्ही कुटुंब संस्थेविषयी सांगितलं तसं मग समाजाचं पण असंच आहे ना? म्हणजे जी, समाज सुद्धा असंच आहे की समाज सुद्धा एकमेकांवर अवलंबित होता. समाज, एक परिवार दुसऱ्या परिवाराला मदत करणारे होते. आणि असा एकही परिवार स्वतंत्र कधीही वाढू शकत नाही. कारण या परिवारात वेगवेगळ्या पद्धतीची काम करणारी लोक आहेत. कोण धान्य पिकवणारी आहेत, कोण कपडे तयार करणारी आहेत, कोण तेल तयार करणारी आहेत, कोण चप्पल तयार करणारी आहेत, कोण दुधाची व्यवसाय करणारी आहेत. अशी वेगवेगळ्या व्यवसाय करणारी सगळी मिळून एक समाज बनलेले आहे. तर एकमेकांवर हे सर्वही डिपेंडंट होते. इथे कोणीही श्रेष्ठ कोणीही कनिष्ठ असं नव्हते, सर्वही श्रेष्ठच होते. मीच सर्वात मोठं म्हणण्याची धाडस, कारण तो एक बाजूला सरकला तर हे बाकीचे कोणी जगू शकत नाही. म्हणून त्यांची सुद्धा गरज आहे. आज हळूहळू काय होत चाललंय की समाज व्यवस्था एकांगीपणाकडे निघालेली आहे. याचा काय गरज आहे, त्याचा काय गरज आहे, त्याचा काय गरज आहे. भले यंत्र आले असतील आणि यंत्रामुळे सेंट्रलायझेशन झालं असेल इंडस्ट्रीचं, परंतु तिथेही माणसं आहेत.
तर ही माणसं एकत्र जर राहिले तर एकमेकांना विचारांची देवाणघेवाण होऊ शकतो. अन्यथा एक माणूस काय करणार आहे? जेव्हा मी कान चालू ठेवला आणि तोंड बंद ठेवला तर मला भरपूर ज्ञान मिळतो, आणि मी नुसतं एकटंच बडबडत निघालो तर माझ्याकडे अधिक ज्ञान नाही, जी आहे तीच बडबडत राहीन मी, अधिक काही मला मिळू शकत नाही. जेव्हा माणसं असतात तेव्हा हे प्रत्येक इंद्रिय काही ना काहीतरी मेसेज घेऊन येत असते, आणि ते मला एक दुसऱ्यांना देता येते आम्हाला. म्हणून ही समाज सुद्धा डिपेंडंट आहे आणि असंच राहायला पाहिजे. आणि समाजात दोन माणसं अधिक झाले कमी झाले तर काही होत नाही. समाज असा होता आमच्याकडे की एका घरात काहीतरी अडी अडचणी असतील तर सगळे धावून येतात. एखाद्या बाळाला जरी बरं नसेल तर पटकन आजूबाजूची 10-20 लोक धावून येतात. काय झालं? मग आमचंही असं झालं होतं, त्यावेळी आम्ही हे केलं होतं, चला आपण करूया. एकमेकांना हातभार लावतात आणि त्यांची जी चिंता असते, भय असते, ते दूर करण्यामध्ये मदत होते. अनेक असतील तर समाज जर संघटित असेल तर हे चांगले कार्य होऊ शकतं. आत्ता मात्र असं झालंय की म्हणजे हे असं जेव्हा डळमळीत झालेलं आहे तेव्हा असं संपत चाललंय असं थोडी भावना जर व्हायला लागलेली आहे. अशा वेळेला आपण एकत्र येण्यासाठी काय करायला लागेल किंवा हे वाढायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण एकत्र येण्याकरता एक तर उत्तम संस्कार देणं गरजेचे परिवारात, उत्तम संस्कार. आणि त्यानंतर आमच्या भारतीय संस्कृतीतले जे रीतिरिवाज आहेत त्यांचा काटेकोर पालन करण्याचे. गावात उत्सव असतो ना, एक उत्सव असतो तर अख्खा गाव एकत्र आणतो, सगळ्या जाती पंथातली माणसांना एकत्र आणते. तिथे कलाकारांना काम असतो, तिथे मेहनत करणाऱ्यांचा काम असतो, तिथे व्यापाऱ्यांना काम मिळतो, तिथे जनावरांची प्रदर्शनं असतील तर त्यांचाही तिथे उपयोग असतो. आणि तिथे वेगवेगळ्या कारागिरांनी बनवलेले जे काही वस्तू आहेत त्यांचे विक्री व्यवस्थापनही तिथे असतो. काय नसतो तिथे, सगळ्यांना एकत्र आणता येतो. म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीतल्या ज्या काही रीतिरिवाज आहेत यांना नीट जर आपण करत गेलो, विकृतीकरण होऊ न देता जर करत गेलो तर समाज अत्यंत आनंदी राहील. आणि 2-4 माणसं कमी जास्त झाले तर इथे काही फारसा फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. कारण आमच्याकडे पद्धतच असं होतं की एखाद्याकडे काही नसेल ना तर बाकीचे आणून देतात, आजही देतात, आजही देतात. तेवढी संवेदनशीलता भारतीय समाजात आजही आहे. एखादा स्त्री एकटीच पडते असं वाटलं तर अख्खा गाव मिळून तिची व्यवस्था करते. खेड्यात, शहरात कितपत करतात माहित नाही, पण खेड्यात आजही करतात. शहरात हे प्रमाण आता खरंच खूप कमी व्हायला लागले जी. पण आता शहरं पण वाढायला लागलीत तर तिथं हे असं वातावरण व्हायला पाहिजे. खरं तर होणं गरजेची आहे. ती या संस्कारांच्या माध्यमातून वारंवार एकत्र यायला पाहिजे. कारण शहर काय झाली, हळूहळू आता 48% लोक शहराकडे यायला लागले आणि जवळजवळ देशात आता 27,000 गाव रिकामी झालेली आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा जर आपण कोकण बघितलं तर कोकण जवळजवळ रिकाम आहे. एका वस्तीत किंवा वाड्यात 50 घरं असतील तर 2-4 घरांमध्ये तेही वृद्ध 2 माणसं राहतात, बाकीचे सगळे गेलेत. याकरता ज्या उपाय करणं गरजेचे आहेत सरकारला किंवा गावाला मिळून, ते घरून ही जी मायग्रेशन आहे याला रिव्हर्स करणं गरजेचे. उत्तम हवा आहे, उत्तम पाणी आहे, उत्तम आहार इथे आहे आणि उत्तम मनाची माणसं आहेत. म्हणून जी ओढ आता शहरीकरणाकडे चालू आहे ती जर कमी केली तर गावात सर्वही स्वास्थ्य आहेत, आरोग्य आहेत. आता जे पुन्हा असं होऊ शकतं. आज खरं तर आपण म्हणजे संतुलनासाठीच आपण इथे आत्ता जमलेलो आहोत. खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये पण खूप प्रश्न आहेत, स्वामीजींना पण विचारायचे आणि अजूनही कुणाकुणाला. जर बाळ कमी होत गेले, जर मुलं कमी होत गेली तर होणारी समस्या काय आहेत की त्याच्या धार्मिक क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, आर्थिक क्षेत्रावरचं सांगत होते, आरोग्य क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, किंवा अन्य अनेक सामाजिक क्षेत्र आहेत त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो, किंवा आमची मिलिटरी आहे, मिलिटरीवर त्याचा परिणाम काय होऊ शकतो.
आमच्या इंडस्ट्रीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किंवा एकच आहे. कदाचित आपलं अस्तित्वावर पण आपल्या अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न आहे, प्रश्न पुढच्या काळात निर्माण होऊ शकतो. हे जे आपण म्हणतो स्कूल बंद करायला लागणार आणि हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम खोलावे लागणार जास्तीत जास्त. कारण स्कूलमध्ये ऍडमिशन जायला मुलं तरी पाहिजेत. खरंच इथे बसलेल्यांना पण काही प्रश्न विचारायचे असतील तर कोण माईक इथे दोघे जण आहेत. आजकाल शहरी आणि ग्रामीण ह्या कौटुंबिक मानसिकतेमध्ये जो बदल आहे तो बदल काय आहे हा आपल्याला काय सांगता येईल? शहरी आणि ग्रामीण मध्ये एवढंच आहे की शहरामध्ये सुविधा अधिक आहेत अशी एक धारणा आहे लोकांची, की शहरात गाडी आहे, घोडे आहेत, जरा झगमगाट आहे आणि शिक्षण चांगलं आहे तिथे आणि भरपूर पैसे मिळतात अशी एक धारणा आहे लोकांची. आणि काय झालं तर पटकन हॉस्पिटल तिथे शेजारी आहेत, आपला प्राण वाचू शकतो. आणखीन एक काय झालेलं आहे की खेड्यागावात आता तरुण पिढीला किंवा विशेष करून आमची जी येणारी सुनबाई आहे तिची आकर्षण इतकं आहे की मला इथे नाही राहायचं, इथे राहिलं तर या म्हाताऱ्यांच्या हातात राहावं लागते, तिथे गेले तर मी स्वतंत्र राहीन. याच्याकरता तो बिचाऱ्याला सांगते आणि ते दोघेही मिळूनच जाण्याचं प्रमाण वाढलेले आहे. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघतो गावांमध्ये, या व्यतिरिक्त अन्य कारणही असू शकते. तो समाज आपल्याला ग्रामीण किंवा खेड्याकडे चला ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेकडे कसं आणता येईल आपल्याला? ते ग्रामीण भागातील सुविधा वाढवली पाहिजे आणि आपल्या मुलीला आईने हे शिकवायला पाहिजे की आम्ही खेड्यात राहायचंय. आता आई काय सांगते बाळाला, बाळ तुला मोठ्या साहेबाला देते मी, आणि तेव्हापासूनच तिची स्वप्न पाहण्याची ही प्रक्रिया सुरू होते आणि ती खेड तिच्या मनातनं वजाच करून टाकते. आणि मग तिचा बाबा आयुष्यभर राबून सुद्धा एक घर बांधू शकला नाही, तो साध्या कुठेरात राहतो. पण ती पोरगी आणि तिची बाबा असं म्हणायला लागतात की 2 BHK फ्लॅट आहे का लग्न करताना, कारण तिच्या डोक्यात असं भरूनच टाकलेलं आहे तुला 2 BHK वाल्यांना देईन, त्यांची गाडी असेल, घोडे असेल, आणि मग ती म्हणती ते पुण्यात राहताय की मुंबईत राहताय, तिथे राहिला तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मग ही जी ओढ कोणी निर्माण केली असतील तर आईबाबांनी केले. म्हणून त्या आईबाबांना हे कळायला पाहिजे की माझ्या मुलगी सुविधांपेक्षा स्वस्थ राहणं गरजेचे आहे, दैहिक आणि मानसिक दृष्ट्या, आणि तो स्वास्थ्य खेड्यात मिळतो. संतुलित कुटुंबाचा समाजाला आणि देशाला कसा फायदा होईल? कुठल्या अर्थाने संतुलित? आर्थिक संतुलन, आरोग्य दृष्टिकोन, आरोग्याच्या दृष्टिकोनातून. पहिले तर आपल्यालाच व्याख्या बनवायला लागेल ना संतुलित कुटुंब म्हणजे काय. म्हणजे इथे जोडप्यांच्या दृष्टीने नो चाइल्ड पॉलिसी, ते तुम्ही जे म्हटलेलं चाइल्ड फ्री पॉलिसी, हे मनात काय येतं तिथपासूनच सुरुवात आहे. आणि मग पुन्हा त्याची सुरुवात त्या संस्कारांमधूनच आहे. म्हणजे एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ दॅट. संस्कार, शिस्त, शिक्षण, आणि मग त्यानंतर संतुलित कुटुंबाची ज्या त्या जोडप्याची व्याख्या काय, ज्या त्या जोडप्याची व्याख्या ही असू शकते की ते दोघं जर हेल्दी आहेत, त्यांचं आरोग्य परिपूर्ण आहे, तर एक आरोग्यदायी बाळ जन्माला यावं. सुरुवातीला त्यांची अपेक्षा असते एक, पण खरंच जेव्हा ते मातृत्वाच्या किंवा पॅरेंटिंगच्या पुढच्या फेजमध्ये जातात त्यावेळेला दुसरं मूल जोडीस असावं ही त्यांची अपेक्षा सुरू होते. पण याच्यावर ना घटक खूप परिणाम करतात. मग घरच्यांचा सपोर्ट कसा आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे की नाही, मी माझ्या दुसऱ्या होणाऱ्या अपत्याला तेवढा वेळ आणि आर्थिकदृष्ट्या त्याला उत्तम सगळंच मग आलं त्याच्यामध्ये, शाळा असेल, अभ्यास असेल, त्याचं फ्युचर असेल, हे सिक्युअर करता येईल का, इथपासून त्या जोडप्याची संकल्पना सुरू होते. तर मला असं वाटतं की त्या संतुलित कुटुंब हे जे आपण सारखं म्हणतोय त्यासाठी समाज, त्या जोडप्यांचं कुटुंब, त्या जोडप्यांचं स्वतःचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि त्यांच्यावरचे संस्कार या सगळ्यांचा परिणाम होत जातो. तुमचा जो काही प्रश्न आहे की संतुलित कुटुंबाचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम कसा होतो असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर ना? मला असं वाटतं तो फ्युचरच्या दृष्टीने आहे. म्हणजे हे बोलणं चुकीचं आहे, पण मी जर म्हातारी झाले किंवा माझ्या वार्धक्या वेळी मी जेव्हा डिपेंडंट असेन तेव्हा मला खरंच आजूबाजूला नातीगोती आहेत ना,
म्हणजे माझं एकच आहे का दोन आहे, मग त्याची आणखी नातीगोती आहेत ना, तर त्या एक किंवा दोन याच्या पलीकडचे जसे स्वामीजी म्हणतात नातीगोती संस्कार ह्या सगळ्याच गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत जाईल. मला एक प्रश्न होता. मी ॲक्च्युली विद्यार्थी आहे, तर आम्ही इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये हे शिकलेलो की आम्ही ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी करत होतो एक, त्याच्यात आम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI कम्पेअर करायचं होतं. तर मी असं डॉट्स कनेक्ट केलो आणि मी असं विचार केलो जरासं की ज्या देशांमध्ये मानसिक रोग सगळ्यात जास्त असतात, जसं चायना, जपान, त्याच देशांमध्ये का फर्टिलिटी रेट कमी आहे? असं काय डायरेक्ट कनेक्शन आहे का दोघांच्यात? त्या देशाचा फर्टिलिटी रेट ना हा जसं चायनामध्ये वन चाइल्ड पॉलिसी आली किंवा ह्या बऱ्याच घटकांवर अवलंबून ही घटकांवर अवलंबून आहे. त्या देशाचा जो काय वातावरण आहे, वातावरण सुद्धा कारण आहे. काही देश खूप हीट आहेत, काही देश खूप थंड आहेत आणि तेही सुद्धा कारण आहेत. पूर्वीपासूनच तिथलं वातावरण तसं असतो आणि आता ताणतणावामुळे की त्या माणसांची मनोधैर्य जर कमी झालं तर त्याचा परिणाम स्पर्म्सवर म्हणा, याच्यावर म्हणा, निश्चित होऊ शकत असते असं मला वाटते. ह्याच्यामध्ये आणखीन एक विषय आहे की जसं आता ते आपण 6 पॉकेट सिंड्रोम म्हटलं आणि तसंच सेम दॅट इज डायरेक्टली कोरिलेटेड दुसरं नाव आहे त्याला 4-2-1 सिंड्रोम. की आता 4-2-1 हे जे काय एक फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये 2 जनरेशनमध्ये जर एकच मूल झालं तर आपण जे एक लोकल भाषेत आपण जे खेडेगावात म्हणतो चुलते, त्यांना चुलते कोण आहे? चुलते मिळणार नाही, सासू मिळणार नाही कधी कधी, किंवा कधी बहीण मिळणार नाही किंवा भाऊ मिळणार नाही. नणंद जे म्हणतोय नणंदाचं नातं संपून जाईल, म्हणजे त्यांना ओळखायला पण येणार नाही, कारण त्यांचे कोण नाहीच नसणारच. आत्या कोणाला म्हणतात, म्हणजे हे रिलेशन सगळी संपून जाते. आत्या कोणाला म्हणतात त्याला माहित नाही, काकी कोणाला म्हणतात माहित नाही, कारण तो एकटाच आहे. तुम्ही आता मगाशी जे संस्कार म्हणत होतात मी तोच विचार करत होतो की नाव ठेवायचं असेल तर आत्यानेच ठेवायचं, जर का पहिला घास भरवायचा असेल तर मामाच भरवायचा. आणि ही अशी नाती चांगल्या पद्धतीने आपल्या जपत आलेली या 16 संस्कारांच्या मध्ये जपत आणली. तर कदाचित तेच जर का कमी झालं तर मग नाव ठेवायला सुद्धा आत्या आणि मामा शिल्लक नाही. रक्षाबंधन, रक्षाबंधन, रक्षाबंधनला कोण असणार, भाऊबीजला कोण असणार? खरे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नमस्कार. हिंदी में विचारू सकत? चालेल, क्योंकि ये नेशनल इश्यू है ना ये. हाँ बिल्कुल. अभी भाई साहब ने जो डेमोग्राफी के बारे में बताया कि WHO का जो TFR है वो 2.1 यानी कि एक लोअर लिमिट WHO ने डिसाइड की हुई है. 2.1 से अगर हम नीचे जाते हैं तो कोई भी समाज है उसकी संस्कृति और वो समाज खत्म होने की दिशा की तरफ बढ़ती है आगे. तो वर्तमान का जो भारत का सिनेरियो है वो 1.9 का है, बराबर साहब ने अभी बताया. तो 1.9 ये जो है ये एवरेज है. अगर इसमें से एक स्पेसिफिक कम्युनिटी को हम निकाल दें तो इसका लगभग 1.5 के आसपास आता है, जो बहुत ही विचारणीय है और बहुत ही दर्दनाक भी है. अब भाई साहब ने वो बताया चाइना का दिया कि 1979 टू 2015 उनका 1 चाइल्ड पॉलिसी रहा, देन 16 to 21 उनका 2 चाइल्ड रहा, उसके बाद उन्होंने ओपन किया. तो पहले उनकी पॉलिसी है 1 चाइल्ड, लेकिन भारत की कोई ऐसी पॉलिसी नहीं है. तो एक फैमिली प्लानिंग भारत की तरफ से है. लेकिन भारत का जो प्रेजेंट है जिसमें से कुछ स्टेट जो है अपन आंध्र प्रदेश पकड़ते हैं, तमिलनाडु पकड़ते हैं, तो वहाँ की गवर्नमेंट भी इस तरह की कर रही है कि भाई हमें 2+ में जाना चाहिए. तो मेरा विषय ये है, सवाल ये है, क्योंकि एक एलिट क्लास जो है जिसको हम बोलते हैं इंटेलेक्चुअल, एक अच्छे इंडस्ट्रियलिस्ट हैं, एक अच्छे गवर्नमेंट जॉब में हैं, तो उनका जनरली है जो पूज्य स्वामी जी ने एक वर्ड दिया डिंक, डबल इनकम नो किड. तो ये जो पॉलिसी है इसकी तरफ जा रहे हैं. अभी एक बच्चा उनके पास है तो नीचे की मीडियम एंड लोअर मीडियम एंड टोटली लोअर वो अपर को कॉपी करते हैं. जैसा कि हम सभी जानते हैं आज का सोशल मीडिया का, हॉलीवुड बॉलीवुड ये सारी चीजें चल रही हैं, तो जैसे ऊपर हो रहा है तो वैसे अपन उसको कॉपी करते हैं. तो ऊपर की स्थिति में अपन देखते हैं तो उसमें एक ही बच्चा है, उनका भी मोर देन 90% यही कॉन्सेप्ट होता है, ये भी आउट ऑफ इंडिया जाएगा.
ये इंडिया में, भारत में नहीं रहेगा। लेकिन वो कैपेबल हैं तो उनका चला जाता है, लेकिन मीडियम एंड लोअर मीडियम वो कैपेबल नहीं है। तो इस चीज को भारत में, क्योंकि हम इसको भारत के दृष्टिकोण से देखते हैं, तो बहुत ही मतलब क्रिटिकल इश्यू है, आज की चिंताजनक है। तो हम कैसे इस चीज को, आज का जो हमारा युवा है, यूथ, अभी तक हम बोलते हैं 65% हमारी पॉपुलेशन जो यूथ है, लेकिन डे बाय डे वो बहुत ही ज्यादा डिक्रीज होती जा रही है। तो हम कैसे एक रोल मॉडल क्रिएट करके उस यूथ को, जो लेविन का चल रहा है और बहुत सारे कॉन्सेप्ट चल रहे हैं, उसको हम रोक सकें। तो उसके लिए ऐसे कुछ मेंटर, ऐसे कुछ रोल मॉडल, क्योंकि आप मैडम भी हैं एज ए गायनेकोलॉजिस्ट, आज के जो युवा हॉस्पिटल जाते हैं उनका क्या कॉन्सेप्ट रहता है, तो अपन जो कैसे प्रयास कर सकते हैं कि जिससे उसको हम रोक सकें और अपने देश को आने वाली की जो समस्या है उसको हम बचा सकें। धन्यवाद। याचं मी एक उत्तर देऊ? त्यांनी एक त्यांच्या ह्या विषयाचे 2 पार्ट आपण करू शकतो। पहिलं पार्ट म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की ब्रेन ड्रेन, जे आज जी लोक US किंवा बाहेर जात आहेत, आपण इथं एक साधारणपणे मोर देन 100च्या आसपास लोक आहोत। एक सगळ्यांना एकच मला विचारायचंय, किती लोकांनी व्हॉट्सॲपवरून अरताईवरती शिफ्ट झाले? आज जर अरताईवरती शिफ्ट झाले लोक व्हॉट्सॲपवरून, तर व्हॉट्सॲपला काम करायला तुम्हाला तिथं मेटामध्ये US ला जायला लागणार, अरताईला आपण इथं इंडियामध्ये जॉब क्रिएट करू शकतो। हा एक भाग झाला। दुसरा भाग त्यांचा होता प्रश्नाचा की अर्बनायझेशन न होता रुरलमध्ये कसं करता येईल। मी पुन्हा उदाहरण देईन अरताईचं। त्यांनी त्यांच्या गावात त्यांचं जे काही गावातली मुलं होती त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांची सुरुवात, जोहो ह्या कंपनीची सुरुवात श्रीधर वेंबुजीनी वेंबुजीनी गावात केली। तर तशा पद्धतीचं थिंकिंग हे जर आपल्याला रुजू करता आलं तर त्यांच्या प्रश्नाचे जे दोन्ही उत्तर आहेत, आपण असतील काही त्रुटी त्या अरताईमध्ये, आपण मनातनं जर निश्चित केलं की आम्ही आजपासून व्हॉट्सॲप वापरणारच नाही, आणि कुणी व्हॉट्सॲप करतो नाही, मला व्हॉट्सॲप करू नकोस, तू अरताईवर मेसेज पाठव, कारण मी व्हॉट्सॲप वापरायचं बंद केलंय, एवढं सोपं केलं तरी आपल्याकडे बरेचसे ब्रेन ड्रेन थांबू शकतं। आजचा आमचा विषयच असा होता की जर बाळांची जनन दर कमी झाला तर याचा परिणाम देशावर काय होऊ शकतो। मला वाटतं की आमचं जो डिपार्टमेंट आहे धर्मक्षेत्राला, 2-3 मुलं असतील तर एखादा संन्यासी होते तर होऊ दे म्हणत होते, आता एकच होते तर कोण सोडणार? म्हणजे धर्मक्षेत्र पूर्णतया आपला स्वरूप बदलावं लागेल, धर्मक्षेत्राचे स्वरूपच बदलेल, आणि तो बदलला तर इतका भयानक असेल की त्याची कल्पना आपण करू शकणार नाही। आणि त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार। मी मगाशी म्हटलं मिलिटरीत कोण जायला, कोणी पाठवायला मागणार नाही, एकच असल्यावर आणखीन एकमेकांच्या मदतीसाठी कोण जाणार? कारण एक आहे तर त्यांच्या परिवारातच ते राहिला तर दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारी कोण राहणार इथे? अशी अनेक समस्या आहेत की या समस्यांना जन्म नवीन मिळणार आहे। म्हणून एवढंच नाही आहे, जर कॉन्स्टिट्यूशन जी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही जर राहायला पाहिजे तर बहुतेक मुलं अधिक राहिले तर राहील, नाही तर 2050 पर्यंत ही कॉन्स्टिट्यूशन नाही राहणार। कारण ही जी 1 बाळ 2 बाळाची आम्ही ज्या गोष्टी करतो, ठराविक कम्युनिटी करतो, हिंदू कम्युनिटी ह्या गोष्टी करते, आणि याच गोष्टींची अन्य कम्युनिटीमध्ये सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे, तिथे होत नाही। आणि असं जर झाला तर आता आदरणीय बाबासाहेबांचा जो कॉन्स्टिट्यूशन आहे हे संपून जाईल, सेक्युलरिझम संपून जाईल, आमची देवधर्म संपून जाईल, आणि वैयक्तिकरित्या आमची आशा आकांक्षा ज्या काही आपण करतो आणि 16 संस्कार संपून जातील, गावातली मंदिरे संपून जातील, आणि बऱ्यापैकी गोष्ट संपून जातील। नंतर मग कुठला तरी एक येईल आणि त्याच्या खाली सगळ्यांनाच राहणं भाग पडेल। याचा परिणाम असा होईल हळूहळू।
अन्यथा केली तर सगळ्यांना एकच करायला पाहिजे, तेव्हा आहे ही बॅलन्सिंग राहील. संतुलनाची जी गोष्ट चालू होते ना मगाशी, हे संतुलन केवळ परिवाराची नाहीये, देशाची सुद्धा राजकीय संतुलन किंवा अन्य जे काही जॉब्स आहेत त्याच्यामध्ये संतुलन, शैक्षणिक संतुलन, हे सगळ्या संतुलन जर सांभाळायचं असेल तर काही कायदा येणं गरजेचे आहे. आणि माणसं जर सगळ्यांना चांगले मिळायला पाहिजे तर सरकारला सुद्धा काही निर्णय घेणे गरजेचे आहे. ज्या सुविधा श्रीमंतांना मिळतात त्या सुविधा सरकार गरिबांना सुद्धा देणं गरजेचे. शिक्षण आहे ना, ही जवळजवळ फ्री करणं गरजेचे आहे. हेल्थ आहे ना, ही जवळजवळ फ्री करणं गरजेचे आहे. एज्युकेशन आणि हेल्थ ह्या दोन जर फ्री केले, कुठलंही शिक्षण घेऊ द्या त्याला फ्री मिळेल, आणि कुठल्याही हेल्थ प्रॉब्लेम्स असू द्या त्यांना देशभरात फ्रीच मिळेल. तर बघा की त्याचा परिणाम असा होईल की माणसं खेड्याकडे येतील. कारण आता सरकारी आणि निमसरकारी म्हणजे खासगी हे सर्व मिळून 7.5 किंवा 7.75 एवढीच नोकरी आहेत, सेंट्रल स्टेट सगळी धरून. आणि अग्रिकल्चरमध्ये 42% लोक आहेत, आणि ते दर दिवशी जवळजवळ 2000 लोक अग्रिकल्चर सोडून चाललेले आहेत. जर ही सोडून जाण्याचं प्रमाण जर वाढलं, शहराकडे जर गेले तर अग्रिकल्चर बंद पडेल आणि देश आज स्वावलंबी झालेले अन्नधान्यात हे सुद्धा संपेल आणि आपल्याला बाहेरून सर्व काय आणायची पाळी येईल आणि तेव्हा देश गहाण टाकण्याची वेळ देशावर येणार. याकरता ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतील अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचंही काम आहे आणि आम्ही सुद्धा गावावर प्रेम करण्याचे काम आहे. मला परवा दिवशीच एक माणूस भेटला, तो म्हणाला मला अमेरिकेत महिन्याला 5-10 लाख रुपये मिळत होते आणि मी आता आलोय, मला आता 25,000 देतात, MIDCत जातो मी. चांगले. मग म्हणाला एवढा पैसे सोडून इथे का आला? तो म्हणाला आई बाबा काय परत मिळणार नाही. तर मी लहान असताना माझी जे संगोपन त्यांनी केली तर त्यांची मी करायला नको का? ही जबाबदारी जेव्हा त्याला जाणीव होते किंवा त्या मुलीला जाणीव होईल, आपण आपल्याला लहान असताना केलेले आहेत, आता वृद्धाप्य काळी आम्ही त्यांच्याजवळ राहणं गरजेचे. ही संस्कार जोपर्यंत होत नाही मग तो परत नाही येणार किंवा ही पारिवारिक व्यवस्था नाही टिकणार. अन्यथा आहेत मुलं कुठेतरी गेलेत राहिलेत, मग ते जन्माला आले काय आणि मेले काय, काय फरक पडत नाही. कारण उपकाराचं स्मरण त्याला जर नसेल की माझ्यासाठी माझ्या लोकांनी काय केले आणि त्याचा काहीतरी मी देणं लागतो, ही भावना निर्माण करण्यात कधी कधी वडीलधार माणसंच कमी पडतात संस्कारात आणि तेही होणं गरजेचे आहे. आणि सरकारने सुद्धा काही गोष्टी निर्माण करणं गरजेचे, तर हे संतुलन राहील, अन्यथा ही संस्कृती नष्ट होऊन जाईल. किमान आपण समाज म्हणून आणि आपण इथे जमलेले तरी आणि जे आता ऐकतील त्यांनी तरी याच्यासाठी प्रयत्न, आपण या सगळा आजचा जो विषय आहे तो त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन याच्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे. आता आजचा हा जो आपला संवाद आहे तो खरोखरच आपल्याला सगळ्यांना विचार करायला लावणारा असा होता. आजच्या काळात संतुलित कुटुंब म्हणजे नेमकं काय? स्वामीजींनी अगदी शेवटी तरी अगदी आपला समाज टिकण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्यावर व्यवस्थित, म्हणजे जे आत्तापर्यंत आपण पहिल्यापासून सुरुवातीपासून जो विचार करत होतो तो खरोखरच त्यांनी त्याचं पुढचं जे काही पाऊल असेल ते सांगितलंय. म्हणजे ही खरं गरज आहे. एकापेक्षा अधिक मुलं जन्माला घालणं गरजेचे देशाकरता, देशाकरता, अर्थकारणासाठी म्हणा, समाजकारणासाठी म्हणा किंवा अन्य सर्व गोष्टींकरता, स्थैर्य येण्याकरता, संतुलन राखण्याकरता हे गरजेचं आहे. कारण एखादा बाळ नाही बघितलं तर दुसरा बाळ तरी बघेल ना. स्वार्थ पण आहे ना त्यात. खरं तर हा एक मुलगी नाही बघितलं तर दुसरी मुलगी तरी बघेल. हो, तसा तर हा खूप मोठा विषय आहे. पण आम्ही हा लहान म्हणजे आत्ता एवढ्या छोट्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सगळं आणण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही काही त्याच्यामध्ये आहेत गोष्टी.
मग आपण खरं तर पुन्हा पण भेटायला हरकत नाही या गोष्टीसाठी, पण किमान त्याला जाता जाता स्पर्श का होईना करून सगळ्यांच्या मनामध्ये या विचारांची बीजं घालायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे असं मला वाटतं. आणि जसं की दोन हे एकत्र आल्याशिवाय बीजधारणा म्हणजे पुढं होऊ शकत नाही, तसं ते समाज आणि कुटुंब हे वेगवेगळं नाही होऊ शकत. ते दोन्ही एकत्र येतील तरच हा पुढं देशापर्यंतचा भाग वाढत जाईल. तर या सगळ्याचा आपण नक्की विचार करूया. आज आपण सगळेजण इथे जमलात म्हणून हा यशस्वी झाला कार्यक्रम आमचा पण, आणि या सगळ्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी सांगते.